10वी पर्यंत मी तेवढा करिअर ऑप्शनबद्दल काही विचार केलेला नव्हता. म्हणजे त्यामध्ये मी स्कूल टीचर म्हणून काम करत होतो. तुम्ही स्वतः हां, मसुरीमध्ये भरपूर जोड्या जमतात. हां, मग बरोबर. IAS लोक हे 12वीला प्रेम न करता मसुरीत करतात असं वाटतं का? आता माझा जे चौथा अटेम्प्ट होता, ते पण होती हो. काहीतरी वाटत होतं, की अरे यावर्षी काय होणार आहे, काय नाही होणार आहे, तर मराठी शिकण्यासाठी बोलण्यासाठी कशी आहे सर? की काय वहिवाट म्हणजे काय. परंतु हळू तो पण शिकून लक्षात घेतला, येत की गेलं. तुम्ही फार लहान मुलांमध्ये रमता, बोलता, हं, शाळेमध्ये जाऊन हितगुज साधता. हं. ह्याचं काय रहस्य काय आहे मग? तो ऑनेस्ट फीडबॅक देतात. आणि हिंगोली जिल्ह्याला काहीतरी ऑफिसर्स पाहिजे हा. पुढे जाण्यासाठी. 100 ऑफिसर घडवले, मग ते पुढे आणखीन 100 ऑफिसर तयार करतील. 1 मे 1999ला परभणीतून हिंगोली जिल्ह्याचा जन्म झाला. खरं तर जन्माच्या वेळी जिल्ह्याला बाळासाहेब देण्याचं काम जर कोणी केले असेल तर जिल्ह्याचे पहिले कलेक्टर JP गुप्ता साहेबांनी. आणि 2026 साली अर्थात सद्यस्थितीत असणारे कलेक्टर आदरणीय राहुलजी गुप्ता साहेब, त्या गुप्तांपासून ते आजच्या गुप्तांपर्यंत खरं तर जिल्ह्यातील गुंतागुंत सोडवण्याचं काम दोघांनी केलेलं आहे आणि आजतागायत हे करत आहेत. खरं तर कर्तव्यदक्ष, कार्यतत्पर, निडर बेडर स्वभावाचे म्हणून त्यांच्याकडे गणल्या जातं. डॅशिंग पर्सनॅलिटी, हिंगोलीतील लोकांना भावलेलं एक शांत, प्रसन्न, तितकंच गंभीर व्यक्तित्व. आदरणीय राहुल गुप्ता साहेब आपल्यासोबत आज पॉडकास्टमध्ये आहेत. सरांचं मनपूर्वक स्वागत आहे सर. धन्यवाद. आमच्या या पॉडकास्टमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. तर 1999ला जिल्ह्याचे कलेक्टर गुप्ता साहेब होते, JP गुप्ता साहेब. हं. तेव्हा आता हा प्रश्न मला विचारायचा आहे की तेव्हा हे राहुल गुप्ता साहेब आज जे कलेक्टर आहेत ते काय करत होते 1999ला? तेव्हा हिंगोली जिल्हा जे आहे सुरुवात झाली होती. हिंगोली जिल्ह्याला कशाप्रमाणे जे बेसिक इंडिकेटर्स आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये, ते कशा महाराष्ट्र राज्यामध्ये समसमान करून घ्यायचं, त्यांच्या पुढे कसं करून घ्यायचं, मला असं वाटतं तेव्हाची अशी परिस्थिती राहिली असते. आणि तेव्हा जे आहे एक नवीन दारोमदार होता जिल्ह्याच्या, आणि त्याच्यामध्ये सर्वांचं लक्ष होतं की कशाप्रमाणे विकास आता करायचा. पुढे हे प्रशासन कसं घेऊन जाणार आहे. मग मला असं वाटतं JP गुप्ता सरांनी तेव्हा तशाप्रमाणे नीव ठेवली, आणि आजपर्यंत 2026पर्यंत आता आम्ही आलो आहे. आणि हळूहळू आम्ही आता विकासमध्ये काहीतरी करू लागलो. तर तेव्हा राहुल गुप्ता साहेब काय करत होते? शिक्षण वगैरे 1999 तेव्हा 1999मध्ये माझा मी 10 वर्षाचा होता. अच्छा. आणि तेव्हा जे आहे जास्त मला तेवढं माहिती नव्हतं, परंतु हा. 4थी किंवा 5वीमध्ये होता मी. बरं. आणि तेव्हा जे आहे फक्त एक असा केअरफ्री मुलगासारखा हा. राहत असेल. अच्छा. हम्म. बालपण कसं गेलं सर मुळात? म्हणजे बालपणात काही बालपणात म्हणजे मी सिरियस हा आहे, म्हणजे थोडा. आणि बालपणापासूनच. हां, बरं. बालपणापासूनच कारण कलेक्टरशिप मुळातच होती समजा. नाही, म्हणजे सुरुवातीपासून माझे ॲक्च्युली पेरेंट्स जे आहे ते टीचर्स होते. बरं. त्यामुळे त्यांनी असं लक्ष घातलं होतं की मी काहीतरी मॅथ्स आणि इंग्लिशचे होते, त्यामुळे मॅथ्स आणि इंग्लिश त्यांनी शिकून घेतली होती त्यावेळेस. असं. आणि सुरुवातीला असा काही उद्देश नव्हता हम्म. जीवनात. परंतु जेव्हा 6वी 7वी आली होती, हम्म. तेव्हा जे आहे 1-2 ऑफिसर जे आहे आमच्या स्कूलमध्ये आले होते. हा हा. मग आम्हाला पण प्रोत्साहन मिळाला की बी असं कोणी असतो. बरं. आणि तेव्हापासून आम्हाला कळलं की बी असं पण काही आम्ही होऊ शकतात. हे कितवीला असताना असं घडलं सर? 6वीला एकदा आले होते बरं. आमच्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तेव्हाचे, असं. दिल्लीमधले. अच्छा अच्छा अच्छा. मी मूळ दिल्लीचे आहे. बरं. मग ते स्कूलमध्ये आले होते तेव्हापासून आम्हाला समजला, परंतु तेव्हापासून तेवढा ज्ञान नसतो. हा. अशाप्रमाणे आम्ही सुरुवात केली, परंतु हळूहळू आम्हाला समजलं की बी अशाप्रमाणे आम्ही असा करिअर ऑप्शन चूज करू शकतो. बरोबर. हम्म. ITIच्या सॉरी IITच्या नंतरचा तुमचा प्रवास लोकांना श्रवश्रुत आहे, सर्व ऐकून आहे. पण बरोबर. त्या अगोदरचा जो प्रवास आहे हम्म. त्याच्या काही सांगता येतील का प्रसंग? आधी जे आहे 10वी पर्यंत मी तेवढा करिअर ऑप्शनबद्दल काही विचार केलेला नव्हता. जितका बरं. म्हणजे मला देण्यात येत होता हा. तेवढाच मी करत होता. बरं. परंतु 10वी झाल्यानंतर आम्हाला समजला की बाई पुढे जे आहे करिअर ऑप्शन काय असतो, पुढे जे आहे आपला
काय प्रमाणे चालला पाहिजे. आणि हम्म, मला असं वाटलं की एक योग्य एक्झाम वगैरे आम्ही लिहून घेतला, हम्म, त्याच्यामध्ये मला असं वाटतं आमचा ग्रोथ होईल. बरं. त्यामुळे आम्ही जे इंजिनिअरिंग पिक केली, इंजिनिअरिंगमध्ये 10वी पासून जे आहे ते सायन्स हां, पिकअप करावं लागतात. बरं. मग 10वीचा एक्झाम झाल्यानंतर 11वी 12वीमध्ये सायन्स केली, हम्म, आणि सायन्स झाल्यानंतर मग मी IIT मध्ये ॲडमिशन घेतलं. बरं. कॉलेजच्या वयामध्ये असताना काही प्रेरणादायी असं काही घडलं का? अ, माझा म्हणजे प्रेरणा आपल्याला विचारायची असेल, मग प्रेरणा जी आहे मला हळूहळू मिळत होती. असं. एक वेळाच असं प्रेरणा झाली असं हां, नाही. हां, हां. म्हणजे असं आपला आता 6वीला एक माणसं आला आणि आम्हाला मार्गदर्शन दिला, हो, त्यावेळेस एक प्रेरणा जगली. बरोबर. त्यानंतर जे आहे कॉलेजमध्ये जे आहे आमचे जे मित्रमंडळ होते, हम्म, त्यांचा पण असा होता की भाई माझे 5 मित्र होते. बरं. ते ह्याच्यामध्येच ह्या करिअरमध्येच त्यांना काहीतरी करायचं होतं, त्यामुळे ते ह्याच्यामध्येच होते, प्रशासकीय सेवेमध्ये. प्रशासकीय सेवेमध्ये. बरं. त्यांच्याकडून काहीतरी शिकलो. हम्म, अ, त्यानंतर जेव्हा मी परत आलो तयारी करायला, तेव्हा पण काहीतरी प्रोत्साहन मिळत होता. मला जे खरंच ह्याच्यामध्ये असं मिळाला की भाई ज्या ठिकाणी मला हे करायचंच आहे, हां, हे तेव्हा मिळाला जेव्हा जेव्हा मी तयारी करत होता. आणि हां, तेव्हा जे आहे मी एक स्कूलमध्ये शिकून घ्यायला एक घेतलेला होता बरं. ॲडमिशन. अच्छा. म्हणजे त्यामध्ये मी स्कूल टीचर म्हणून काम करत होतो. तुम्ही स्वतः? हां, चार बरं. पाच महिने मी काम केलं. म्हणजे ते घरचे पॅरेंट्स सुद्धा सांगताना सांगितलं की टीचरच होते? हां, टीचरच होते. अच्छा. 5 महिने मी असंच म्हणजे तयारी करत होतो, फ्री होता. हो. मग सकाळी मी काय करायचो की एक बाजूची एक गव्हर्नमेंट स्कूल होती, हम्म, त्याच्यामध्ये मी परमिशन वगैरे घेतली होती, आणि तिथेच 4-5 महिने सुरू केले मी. टीचिंग करत होते? टीचिंग करत होतो. बरं. मॅथ्स सब्जेक्ट घेतला होता मी. अच्छा. मी प्रिन्सिपलला जाऊन सांगितलं की भाई आपल्याकडे मॅथ्सच्या टीचर हां, असेल, मग ठीक आहे, नसेल की मग मी त्यांची जागा घेऊ शकतो थोडी. ती मॅथ्सची टीचर पण चांगली रिलॅक्स झाली की अच्छा, अच्छा, भाई अच्छा. हां, हां, आलाय की मग हेच शिकून घेतील. हां, त्यामुळे त्यांनी मला शिकून घेतलं. आणि त्यावेळेस जे आहे एक एज्युकेशन डायरेक्टर हां, आमच्या स्कूलमध्ये आले होते. बरं. ती लेडी IAS होती. हां, हां, आणि ती जे आहे ही तेव्हा आम्हाला कळलं की भाई त्यांचं अशा प्रकारचे अधिकार काय वगैरे असतात? ऑरा असतो त्यांचा, काय अच्छा, अच्छा, म्हणजे कमांड असतो. अच्छा. पॉवर तेव्हा वगैरे हां, तेव्हा मग समजायला लागलं? नाही म्हणजे तेव्हा त्यांना त्यांची जी विजन होती ते स्कूलबद्दलची, हां, ती फक्त त्याच स्कूलमध्ये आली. म्हणजे अच्छा. माझं पण भाग्य झालं की मी हो, ते हो, बरोबर. एज्युकेशन डायरेक्टर तेच स्कूलमध्ये आली. योगायोग म्हणावं लागेल. कारण दिल्लीमध्ये जे आहे हं, ते बरेच स्कूल आहे, म्हणजे असं नाही की भाई थोडेच स्कूल आहे. हां, दिल्लीमध्ये पण 1000 एक स्कूल असेल. अच्छा. तिथे तो त्याच स्कूलमध्ये आली, हां, आणि तेव्हा मी त्यांना भेटलो तेव्हा. हां. आणि मग एक्झाम क्लिअर झाल्यानंतर पण बरं. भेटल्यानंतर गेलो होतो. वाह, वाह! तो एक प्रसंग अं, आहे समजा. ते झाला. बरं. असं म्हटलं तर टीचर इज द बिल्डर ऑफ नेशन. हम्म, शिक्षक हे राष्ट्राचे आधारस्तंभ असतात. बरोबर आहे. घरच्यांनी तुम्हाला एक आधारस्तंभच बनवलं समजा. बरोबर. बरोबर ना? तर घरच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं की जाणीवा काय आहेत सध्याच्या? म्हणजे आधीपासून टीचर्स, माझे पेरेंट्स टीचर्स होते. हां, मग त्यांनी जे आहे मला लक्ष दिलं की भाई यांना कमीत कमी बेसिक इंग्लिश मॅथ्स तर यायला पाहिजे. हां, आणि त्यांचं असं म्हणणं होतं की भाई तुम्हाला काहीतरी करून घ्यायचं आहे, मग ते तुम्ही असे असे ऑप्शन डिस्कवर करावा. त्यामुळे हं, त्यांनी पण मला IIT बद्दल सांगितलं की भाई असं असं हां, प्रमाणे IIT असतो. मित्रमंडळापासून ऐकला, त्यांच्याकडून ऐकला. मग त्याप्रमाणे ते नेहमीच पाठीमागे राहायचो माझं. हं. कॉलेजच्या वयामध्ये प्रेरणा तर घेतली तुम्ही सर. हम्म. असं म्हटलं जातं प्रेरणा भेटू शकते आणि प्रेमही भेटू शकते. प्रेमाचा काही किस्सा आहे का? नाही नाही, काही अजिबात नाही. मी फार सिरियस होतो सुरुवातीपासून. अजिबातच नाही का? काही बरं. महाविद्यालयीन शिक्षणामध्ये शैक्षणिक प्रगती झाली. हम्म, त्या पद्धतीनं प्रेमाचा काही कल नाही लागला समजा. हम्म, मसुरीमध्ये असं सांगितलं जातं सर, एक हम्म, सहजचा प्रश्न आहे. हां मसुरीमध्ये भरपूर जोड्या जमतात. मग बरोबर आहे. IAS लोक हे 12वीला प्रेम न करता मसुरीत करतात असं वाटतं का? नाही जे आपले बघा, आम्ही 400-500 लोक जे आहे तिकडे जमा होतात हो. मसुरीमध्ये हां, ट्रेनिंगसाठी. ट्रेनिंगमध्ये. मग असं कधी कधी असतो की काही काडरचे लोक आहे, आणि हां, त्याच ठिकाणी दुसरे काडरचे पण आले हां. की मग त्यांना वाटतं नॅचरल कंपॅनियनशिप आहे. अच्छा. आणि त्यांना वाटतात की भाई ते पण मला समजेल, हे पण मला समजेल, कारण दोन्ही सेम जॉबमध्ये आहे. तर पदानुसार विचार केला हा, जातो का? नाही पदानुसार नाही, म्हणजे हां, त्यांना हे वाटतात की भाई
काय असतो की बाहेरचं समजा काहीतरी लग्न झालं, मग त्याच्यामध्ये काय आहे की आपण आपल्या टाईमच्या काही निश्चिती नाही. हां हां बाहेर गेला की मग कोणाला समजत नाही तो विषय. परंतु असं दोन्ही सर्व्हिसमध्ये राहिलं की मग समजतात की बी अरे हम्म. ठीक आहे, असा प्रमाणे असतोच. त्यामध्ये मग मसुरीमध्ये बरेच कंपॅनियनशिप ह्या गोष्टी होतात. सुरू होतात. बरं. हम्म. तर IIT मध्ये तुम्ही एवढा मोठा क्रॅक करून तिथपर्यंत पोहोचलात. तदनंतर ही कधी ज्योत पेटली IAS होण्याची? नाही, आय आय टीमध्ये जेव्हा मी झाला होता, मग आय आय टीमध्ये आमचे 4 वर्ष तर एवढा विचार नाही केला होता. 2 वर्ष आधी तर ह्याच्यासाठीच असतो की आपला जे प्रोग्राम आहे ते काय आहे. हां बीटेक, मी बीटेक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग केली आहे. हो मग त्यामुळे अभ्यास करत करत जेव्हा आपला थर्ड आणि फोर्थ इयर येतात, हां तेव्हा काय असतो की मुलं जे आहे आय आय टीमध्ये असेल की कुठे कुठल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये असेल, तेव्हा ते हे विचार करतात की करिअर कसं व्हायचं आहे, हां करिअर पुढे काय ठेवायचं आहे. हम्म, तेव्हा मला समजलं की भाई बाकीचे आपली जी जॉब्स आहे जे आय आय टीमध्ये येतात, ते हम्म, बेसिक कोडिंगची जॉब्स येतात हम्म. आणि नेहमीच कोडिंग करावं लागतात आणि नेहमीच आपला एकच पद्धतची जॉब असतो. बरं. परंतु आपला ह्याच्यामध्ये काय आहे आपला की ह्या जॉबमध्ये आपलं काही ना काही आपण एक पॉलिसी ठरवतात, पॉलिसीचे निर्माण करतात. हम्म, त्याच्यामध्ये आपण काहीतरी एक्झिक्युशन करतात. डेली काहीतरी वेगवेगळा आपल्याला एक्सपिरियन्स मिळतात. आपली मॅच्युरिटी डेली वाढतात. त्यामुळे हे करिअर ऑप्शन मला जास्त चांगलं वाटलं. अच्छा. त्यामुळे जे 5-6 मित्र आम्ही होते, त्यांनी सोबत प्रिपरेशन केली. जे 4-5 जण जे मित्र होते म्हणताय ते हम्म. 5च्या 5 या सेवेमध्ये सक्सेस झालेत का? 3 झाले. 3 जण. 3 बाकी झाले. 2 जण काय करतात सध्या? बाकी 2 आता एक DRDO मध्ये आहे. बरं. हम्म. अधिकारी पदावरच. हा, म्हणजे ते सायंटिस्ट डी आहे बहुतेक. अच्छा. आता सायंटिस्ट सी होता, त्यांचा काहीतरी इंटरव्ह्यू होता. बरं. आता सायंटिस्ट डी झाला तो. 2016 मध्ये हम्म. ऑल इंडिया रँक तुमची 20 होती. हम्म. तर तेव्हाचे काही म्हणजे जेव्हा तुम्हाला समजलं की मी आज आहे. IAS पदावरती UPSC क्लिअर झालोय, बरोबर. तेव्हाचे काही अनुभव किंवा तेव्हाचं काय वाटलं तुम्हाला? काय भावना काय होत्या? आम्ही जे आहे आता माझा जे चौथा अटेम्प्ट होता, फोर्थ अच्छा. अटेम्प्ट, हां त्यामध्ये 2013 साली जे आहे मी सुरुवात केली होती हां. माझी तयारीची. बरं. मग 2013 साली जे आहे आमचा सिलेबस चेंज झाला होता. हम्म, हम्म. मग 2013-14 तर मला सेल्फ इंट्रोस्पेक्शनमध्येच गेला की मी कुठेतरी चुकतोय हां हां हां. तयारीमध्ये. बरं. मग 15 आणि 16 मध्ये आम्हाला समजलं की काय प्रमाणे आम्ही आता तयारी केली पाहिजे. मग वेगळ्या 16 प्रकारे. मध्ये क्रॅक झालो. अच्छा. त्यानंतर ज्या दिवशी ते रिझल्ट आला, मला हम्म. असं वाटतो 8:30 वाजता आला असतील संध्याकाळी. बरं. मग तेव्हा आम्ही जेवण करत होतो हां फॅमिली. हां. सोबतच घरी. हा, सोबतच. हम्म. आणि असा न्यूजमध्येच फ्लॅश झाला की UPSC रँक 1 कोणीतरी आला, हां हां हां. असंच काहीतरी फ्लॅश हो. झाला. एक मग बातमी पसरली. मग ते आम्ही ॲक्च्युली रिफ्रेश करत राहायचो, कारण आम्हाला माहिती असतो की इंटरव्ह्यू सर्व संपल्यानंतर हम्म. एक 7-8 दिवसामध्ये ते लागतात. तेव्हा मग रिफ्रेश करत राहायचो की भाई UPSCची वेबसाईट. अच्छा. परंतु UPSCची वेबसाईट जे आहे नेहमीच ते आपला रिफ्रेश होण्यामध्ये पण टाईम लागतात, हो, कारण वेळ बरेच लागतो लोक त्याला. रिफ्रेश हां. करत असतात. त्यावेळेस आम्हाला न्यूजमध्ये आला आणि फोन आले माझ्या रिश्तेदारांचे की भाई काहीतरी रिझल्ट लागलेला आहे. हां. मग घबराट पण होती, हो. काहीतरी वाटत होतं की अरे यावर्षी काय होणार आहे, काय नाही होणार आहे. मग माझं तर साईट पण ओपन झाली नव्हती. हां. माझी एक मित्र होती, त्यांनी जे आहे कुठेतरी एक वेगळा दुसरा साईट होती, PIBची साईट होती, अच्छा. त्याच्यामधून त्यांनी काढला होता रिझल्ट. बरं. पण त्यांनी मला फोन केला की भाई तुम्ही तुमचा रोल नंबर सांगा. हां हां हां. काय वाटतात की समजा कधीतरी रिझल्ट लागला की मग स्वतःच पाहायचं आहे, हो, बरोबर. तसं असतो. हां हां. परंतु दुसऱ्यातून रिझल्ट ऐकण्यासाठी मी म्हणजे थोडा घाबरला होता की हां अरे हां हां. त्यांना कशाला सांगायचं, हां. नाही निघाला परत ते हो, कॉन्सोलेशन बरोबर. करणार आहे मला. परंतु त्यांनी मला सांगितलं की भाई तुमची 20 रँक आली आहे. तर मग वाह, वाह, वाह! अभिनंदनीय. हां, तर मग मी खाणं वगैरे सोडलं, हां. कारण खाणं तर जात नव्हतं आत. बरोबर. तेव्हा जे आहे मग आम्ही खाणं वगैरे सोडलं, आम्ही खाली गेलो. हां. तर मग खाली आमचं ते कंपाऊंड आहे आपला सोसायटीमधलं, बरं. तिथे मग फिरत होतो आरामाने थोडं. अच्छा. मग आम्ही फॅमिलीच खाणं वगैरे मी सोडलं, कारण एका खाणं एका जातच बाजूला नव्हतं. तुमचं म्हणजे एक प्रकारे भावनाशील बनलेले होतेच तुम्ही. हां. पण ते रिझल्ट ऐकायच्या अगोदर हां. काय मनस्थिती काय होती नेमकी? तर तसेच की भाई हां. आता काही होणार आहे, हां. आतापर्यंत नाही झालाय, अच्छा, अच्छा. आता 3 काय होईल. चौथा अटेम्प्ट होता हा, म्हणताय ना? चौथा अटेम्प्ट आहे, बरं. काय होणार आहे, काय झाला, हां, हां. झाला नाही मग काय करणार आहे आपण. हां, हां, हां.
परंतु आला मग खुश झाले, आपण आनंदी आनंद. सर्वांना सांगितलं. अच्छा. त्यानंतर मग पुढच्या दिवशी मग तसंच मग रिश्तेदार आले परत, अच्छा. हे बरेच मग. तुमच्या नात्यागोत्यामध्ये अगोदर कोणी होतं का सर प्रशासकीय सेवेत एवढ्या उच्च पदस्थ? नाही, माझे फक्त जे नाना आहे हा. ते आपले हे होते, शिपिंग मिनिस्ट्रीमध्ये ते आपले डेप्युटी डायरेक्टर म्हणून रिटायर झाले बरं. होते. अच्छा. फक्त एवढंच. बाकी नात्यागोत्यामध्ये कोणी आय ए एस नाही नाही नव्हतं? नाही. मग त्यांच्या ॲक्च्युली ते म्हणजे माझी आईला सांगत होते की तुम्ही आय एस व्हावं, अच्छा अच्छा. परंतु ती घराकडून म्हणजे तिकडून त्यांनी हा. केलं नाही. तुमच्या रूपानं बाहेर पडलं समजा हा, असंच मग म्हणावं लागेल त्यांनी ते. मला सांगितलं, मग झालं. सक्सेस झालात ती मोमेंट खूप आनंददायी आहे. तुमच्या सोबतचे जे मित्र होते त्याच वेळेस ते सक्सेस झालेत का सर? हा, तोच, ती ज्यांनी मला फोन केला होता हो. ती पण सक्सेसफुल झाली होती. अच्छा. आणि मग आम्ही त्यावेळेस जेव्हा दिल्लीमध्ये एक फेमस आहे राजेंद्र नगर राजेंद्र नगर एरिया, ऐकून आहे हा. त्याच्यामध्ये आम्ही 5 मित्र जे आहेत ते तयारी करायचो. त्याच्यामध्ये मग 4 आय एस झाले. बरं. आणि मग एक जे आहे ते IRTS मध्ये गेले. IRTS मध्ये 4 जण आय ए एस मध्ये निवड झाले. झालं. माझं 2 बॅचमेटच आहे बरं. आता. सद्यस्थितीत कुठे आहेत ते? एक तर बिहारमध्ये आहे, बरं. एक UP मध्ये आहे. महाराष्ट्र केडर कोणाला मिळालं नाही का तुमच्या नाही सोबतच्या? नाही, मीच आहे. आता सद्यस्थिती महाराष्ट्र कसं वाटतं तुम्हाला? महाराष्ट्र चांगलं आहे ना. महाराष्ट्र एक विकासशील राज्य म्हणून ओळखला जातात. हा. आणि जेव्हा आम्ही तिथून, मला फर्स्ट लातूर मिळाला होता, लातूर जिल्हा. जेव्हा प्रोबेशन असतो हम्म. मग लातूरमध्ये लगेच जेव्हा ते प्रोबेशनरच्या ऑर्डर आला होता तेव्हा मी लगेच गुगल सर्च केला होता बरं. की लातूर काय कसं आहे? काय काय आहे. हा मग आधीच ते याच्यामध्ये आलं होतं, 2016 मध्ये पाण्याचा क्रायसिस झाला हा हा. लातूरमध्ये. बरोबर, मागच्या वेळेस हा, 2016ला झाला होता. 16 झालं हा. ट्रेन आली होती. ट्रेन आली, ट्रेननं हा पाणी न्यावं लागलं होतं. हा. हा. मग आम्हाला वाटलं कुठे जाऊ लागलं, कुठे मे नाही, मे परंतु महिन्यातली ती, हा बरोबर. परंतु पाण्याची आम्ही कमतरता. गेलो. आम्हाला खूप छान वाटलं. आमच्या आतापर्यंतचे जे सफर आहे माझा महाराष्ट्रामध्ये 9 वर्षाचं, ते खूप छान आहे. हा. तर कोरोनाच्या कालखंडामध्ये त्याच्या हम्म, अगोदर एक प्रश्न आहे माझा की 2013 हम्म, ते 2016 पर्यंत जो संघर्ष केला तुम्ही हम्म, अभ्यासाच्या बाबतीत, हम्म. तर त्यातून काय काय वाटतं तुम्हाला UPSC बद्दल? जो संघर्षच होता ना तो मुळात. UPSC जे आहे अशा एक परीक्षा आहे हम्म. ज्याच्यामध्ये हे तुम्हाला कशाप्रमाणे तुम्हाला स्वतःची चुकावरून शिकून घ्यायचं आहे हा. ते शिकवतात तुम्हाला. बरं. मॅच्युरिटी शिकवतात. चुका आणि सिका पद्धती. हम्म. हा. कारण काय आहे की तुमच्या मॅच्युरिटी जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत तुम्ही त्या एक्झामची ग्रॅव्हिटी आणि ते एक्झामच्या नंतर जे तुम्हाला पोस्ट मिळू लागले त्याची ग्रॅव्हिटी तुम्हाला समजणार नाही. अच्छा. कारण मला असं वाटतं UPSC वॉज अ गुड प्लॅटफॉर्म की आजपर्यंत जे आम्ही आलो आहे हा. आणि आज जे आम्ही काम करतो आहे त्याच्यामध्ये कशाप्रमाणे मॅनेजमेंट करायचं आहे ते UPSCने मला चांगलं शिकवलं. लाखो एक्झामला. मुलांचा जो ओघ आहे तो हम्म, UPSC कडे आहे. बरोबर आहे. 1-2 मार्कानं असे भरपूर पोर राहतात सर, लाखो. हम्म, हम्म, हम्म. त्यांचं भवितव्य कसं असतं नेमकं पुढचं? नाही, आता UPSCने काय केलं आहे की ज्या ज्या ठिकाणी 1-2 मार्कांनी असं काहीतरी हा. राहू लागले थोड्यावर. त्याच्यामध्ये तर त्यांनी एक रिझर्व्ह लिस्ट पण काढतात. हा. आणि त्याच्यामध्ये त्यांना जॉब देतात आता. बरं. मग UPSCचा तो एक चांगला उपक्रम झाला आहे की बी त्याच्यामध्ये कोणी म्हणजे त्यांना असं वाटणार नाही की बी आम्ही फक्त राहिलो आणि आम्हाला काहीच मिळालं नाही. बरं. मग ते त्यासाठी तो चांगला करतोय. परंतु राहिला की मग तो भाई जीवनाचा एक पाय आहे, म्हणजे त्याच्या हो. पुढे जायचं आहे आपल्याला. हो. राहिला की मग पुढे जायचं आहे. अच्छा. नाही, पण हे जे UPSC मधलं वादळ आहे सर, हम्म, हे वादळ कायमस्वरूपी चालतच आहे असं पुढं पुढं हम्म, लोटत आहे पुढं पुढं. हम्म, आणि जे जमाव आहे, आपण काय त्याला म्हणतो की स्पर्धा जी आहे ती दिवसेंदिवस वाढतच आहे. हम्म, आता हा जो निर्णय आहे तो खरं तर स्तुत्य आहे. हम्म, जो निर्णय घेतलाय की 1-2 मार्काहून हुलकवणी बसलेल्याला हम्म. कुठेतरी ती जॉब वगैरे दिला जातो आणि त्याचं ते बरोबर. त्या तत्वावर केलं जातं. पण बाकीच्या पोरांनी कोण्या पद्धतीनं जगायला हवं? राजेंद्रनगर, आता तुम्ही म्हणलात, हम्म, राजेंद्रनगरमध्ये छोट्या छोट्या रूम मध्ये मी पाहतोय हम्म, युट्यूबवरती किंवा तिथे काही मित्र आहेत माझे, हम्म, तर त्या माध्यमातून असं समजतं की छोट्या छोट्या 10x10च्या रूम मध्ये 4-4, 5-5 मुलं राहतात, हम्म, संघर्ष करतात. तर संघर्षातून फलित काय नेमकं? हम्म, किंवा हा सेकंड टप्पा समजावा, एक दुसरा पाया समजावा आणि पहिला A B प्लॅन अगोदर दुसरा आखून ठेवावा का, असं तुम्हाला हम्म. काय वाटतं याच्याबद्दल? प्लॅन
ठेवला पाहिजे की नाही ते वैयक्तिक गोष्ट हा. आहे. UPSC एक आपल्याला एक कॅरियर ऑप्शन देऊ लागले. हा. त्याच्यामध्ये जे आहे आपल्याला स्पर्धा आहे. स्पर्धा सध्या सगळीकडे आहे. असं नाही सगळीकडेच आहे. फक्त UPSC मध्येच आहे. अच्छा. आपण बिझनेस केला त्याच्यामध्ये पण त्याच्यातही स्पर्धा आहे. स्पर्धा आहे. कुठली दुसरी जॉब केली त्याच्यामध्ये पण स्पर्धा आहे. मग UPSC जे आहे त्याच्यामध्ये आपण स्पर्धा केली, त्याच्यामध्ये आपण नाही झाला, मग निराश व्हायचं नाही. हा. पुढे आपला जे आहे आपण जे UPSC मध्ये शिकून घेतलंय त्याच्यामधून पण आपण बरेच विषय करू शकतो. हम्म. तसा माझा विचार होता, म्हणजे माझी तयारीपर्यंत तर मी ठेवला नव्हता, परंतु माझा विचार होता की भाई नाही झाला की मग काय आपण UPSC मध्ये जेवढा शिकलोय कोणाला आपण शिकून घेऊ शकतो. हम्म. कमीत कमी आम्ही दुसऱ्याला एवढा शिकवण्यासाठी बस. नॉलेजेबल तर आहे की कोणाला काही टीचिंग करू शकतो. बरं. याप्रमाणे आम्ही जगण्यासाठी आणि काहीतरी जॉब करण्यासाठी तर काही प्रॉब्लेम राहणार नाही आम्हाला. हम्म. हम्म. मग तेवढा तर आम्ही विचार केला होता. मग UPSC नाही झालं की मग म्हणजे इट इज नॉट एंड ऑफ जर्नी. हम्म. तो प्रवासाचा शेवट नाही समजा एक प्रकारे. म्हणजे त्याच्यावरून काहीतरी शिकून पुढे घ्यायचं. IIT आता BTech इलेक्ट्रॉनिक केली तुम्ही ना, इलेक्ट्रिकल इंजिनियर. इलेक्ट्रिकल इंजिनियर. त्याचा सद्यस्थितीचा तुम्हाला वापर होतो का बऱ्यापैकी? माझी मागची पोस्ट मध्ये झाला. अच्छा. कशा प्रकारे झाला सांगू शकाल? आता मला इंटरव्ह्यू मध्ये पण हे प्रश्न विचारला होता की भाई तुम्ही BTech इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आहे आणि तुम्ही जे आहे तुमची IAS तर जनरल सर्व्हिस आहे, हो. त्याच्यामध्ये कसा वापर करणार आहे. हा. हा. मग मी याच्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे त्यांना उत्तर असं आहे की म्हणजे IIT मध्ये जे आम्ही शिकून घेतला होता तो आहे मॅनेजमेंट. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मोठा सब्जेक्ट आहे, मोठा वास्ट सब्जेक्ट आहे. त्याच्यामध्ये सिलेबस कशाप्रमाणे कव्हर करायचा आहे, त्याच्यामध्ये कशाप्रमाणे आपले थॉट्स जे आहे ते कशाप्रमाणे पेपरवर काढून घ्यायचं आहे, तो आम्ही दररोज करतो ना. अच्छा. आमची जी दररोजची पद्धत आहे तो कशी आहे की समजा कुठला पण आपला प्लॅन आहे, समजा जिल्ह्यासाठी काही पण आम्ही योजना करतो, प्लॅन करतो, ते कशाप्रमाणे विजन करायचं आणि त्यांना तशाप्रमाणे पेपरवर कसं उतरायचं आणि त्याला मग कसं पुढे अंमल करायचं, हे 3 पार्ट याच्यामध्ये पण असतो IIT मध्ये. नेहमीसाठीच वापर होतो. हा. आणि मग IITचा तो एक रोल तर नेहमीच राहणार आहे. कारण तिकडे बरेच आपले असे मुलं येतात जे कॉम्पिटेटिव्ह एक्झाममधून आलेले आहे आणि ते बरेच आपले हुशार मुलं असतात. त्यांच्याबरोबर ते कशी थिंकिंग प्रोसेस असतो ते शिकवायला मिळतात. आणि आपल्याला आता या जिल्ह्यामध्ये इम्प्लिमेंट करायला मिळतात. आणि ह्याच्या आधी जी पोस्ट जी माझी होती ती होती जॉईंट MD महावितरण. हो, महावितरणमध्ये. मग महावितरणमध्ये माझा टेक्निकल बॅकग्राऊंड असल्यामुळे त्याचा उपयोग झाला. ते फार उपयोग झाला माझा. त्यावेळेस इलेक्शनचा काळ होता आणि 1 वर्षासाठी मला महावितरण मिळाला होता. मग महावितरणमध्ये आम्ही टेक्निकल नॉलेजचा चांगला यूज केला. म्हणजे त्याच्यामध्ये जे आहे संभाजीनगरला त्याच्यामध्ये जे इंडस्ट्रीयल झोन्स आहे, आपली वालूज आहे, पैठण आहे, बिडकीन आहे, शिंद्रा आहे, त्याच्यामध्ये आम्ही बरेच त्यांच्या इंडस्ट्रीसाठी काम करून घेतलं. अच्छा. वापर होतो नेहमीसाठी, आजही वापर होतोय. आज पण होतो. अच्छा. एनर्जी नेहमीच एक असं सेक्टर आहे जे पुढे जाणारच आहे. अच्छा. गडचिरोलीला जेव्हा काम केलं तुम्ही गडचिरोलीला, तेव्हा कोरोनाचा कालखंड होता. येस. त्याच्यातल्या काही आठवणी आहेत? जगावरती संकट आलेलं होतं आलेलं होतं. तेव्हा तुम्ही तिथं काम करत होता, सेवा देत होता. गडचिरोलीमध्ये सर्वात चांगलं हे झाला की तिकडे कंटेनमेंट सेंटर्स, क्वारंटाईन सेंटर्स वगैरे तयार करून घ्यायचे होते. आणि त्याच्यामध्ये आम्ही जे आहे ते फार एक दुर्गम भागामध्ये अहेरीमध्ये होतो. अहेरी आणि सिरोंचा एवढे 2 तालुक्यामध्ये आमच्या होता. ते साऊथ गडचिरोली आहे तो एरिया. आणि त्याच्यामध्ये जे आहे ते जी ट्रायबल पॉप्युलेशन होती तेवढी अवेअर नव्हती. म्हणजे त्यांचं जे आहे कोरोना त्यांना कसं सांगायचं की काय झालेलं आहे नेमका, तोच सर्वात मोठा आपली अडचण होती. आणि तोच आपला सर्वात मोठा टास्क होता की त्यांना कसं समजून सांगायचं की ऍक्च्युली काय झालेलं आहे. बरोबर. कारण आजपर्यंत त्यांनी कधी एक्सपिरियन्स पण झालेला नाही. कमीत कमी अर्बन मध्ये IEC करायला तर फार इझी आहे, ते आपापल्यात न्यूज पसरवतात. बरोबर. की भाई असा कोरोना झालाय, बाहेर पडू नका, काहीतरी झालंय. परंतु त्या ठिकाणी जे आहे ते तर असा ट्रेडिशनल लोक होते, ट्रायबल लोक. बरोबर. त्यांना काही ते तसं समजत नव्हतं की कोरोना म्हणजे काय.
मग ते ते एक टास्क आम्ही हाती घेतला होता, ते चांगला झाला होता. तुम्ही कसं करत होते तिथं, म्हणजे सांगत म्हणजे कसं होते समजावून? तिकडे एक त्यांची एक लोकल लँग्वेज होती, बर. माडिया. हां. ते त्या वापर करून त्यांचे टीचर्स जे आहे आम्ही मागून घेतले होते. अच्छा. त्या टीचर्सला यूज करून त्यांचे लँग्वेजमध्ये त्यांना कशाप्रमाणे सांगून द्यायचं आहे. तुम्हाला सुद्धा शिकावं लागली का ती भाषा नाही म्हणजे थोड्याफार प्रमाणात? थोडीफार हे अच्छा. म्हणजे मी प्रयत्न केला होता, परंतु ते मला जास्त अवघड वाटत होते. आम्ही इथं बोलणारे नाही मुळात. त्यामुळे म्हणजे अच्छा. ती थोडी अवघड होती. आम्ही टीचर्सचा त्यामुळे वापर केला होता हा. आणि त्यांची भाषामध्ये आम्ही त्यांना शिकून घेतला होता. बरं. गोंडी आणि माडिया दोन्ही भाषा होती दोन्ही भाषा. आणि त्यामध्ये आम्ही त्यांना शिकून घेतला. अच्छा. आणि त्या भाग जे आहे ते तेलंगणाला लागून होता, मग तेलुगू पण होती, म्हणजे बरेच हा. मल्टीकल्चरल होता आपला एरिया हा, नेसरूचा. तिथला गडचिरोलीचा एरिया. हा पण तू यशस्वीपणे तुम्ही निभावला तो. हा, तो चांगला झाला आपला. म्हणजे अच्छा. कशाप्रमाणे IEC करायचं आहे, हम्म. कशाप्रमाणे आपल्याला सेंटर्समध्ये लोकांना घेऊन यायचं आहे, बरं. तो आम्ही चांगला शिकलो. म्हणजे रिसोर्सेस कमी आहे, परंतु रिसोर्सेस जे कमी होते त्याला कसा वापर करून चांगला हा. रिझल्ट आणून घ्यायचा, तो आम्ही तिकडे शिकलो. भौतिक सुविधाची कमतरता असताना सुद्धा त्या हा, टास्क निभावला तुम्ही एक येस, प्रकारे. अच्छा. तो एक म्हणजे चांगला झाला. अच्छा. हम्म, गडचिरोलीला असं समजलं जातं सर की हम्म, गडचिरोलीमध्ये प्रशासकीय अधिकारी काम करायला सरासरी धजावत नाही. हम्म. याचं नेमकं कारण काय असतं? आणि तुम्ही तर यशस्वीपणे तिथं काम हा, केलेलं आहे. हा, काय कारण काय आहेत नेमके? आणि असंही समजलं जातं सर की हा. प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठी गडचिरोलीला फेकील, हम्म, हम्म. इथं देईल, तिथे धमकी वजा असं बोललं जातं सरासरी. नाही, आपल्याला हे माहिती असेल काही हां. की गडचिरोलीमध्ये जे आपले भारतीय प्रशासनिक सेवाचे पोस्ट आहे, हम्म. ते 5 पोस्ट आहे. हम्म. आणि त्याच्यामध्ये जे आहे आपले फर्स्ट पोस्टिंग कंपल्सरी कोणी ना कोणी गडचिरोली जातातच. हां. ते फक्त भीती आहे. म्हणजे हां. तो मला असं वाटतं की वन ऑफ द फायनेस्ट पोस्टिंग आहे गडचिरोलीमध्ये काम करणं. कारण अच्छा. त्याच्यामध्ये आपल्याला आपण शिकू शकतात की काय प्रमाणे आपल्याला हम्म. मॅनेजमेंट करून घ्यायचं आहे. कारण ट्रायबल पॉप्युलेशनला आपल्याला तो एक अशी म्हणजे जागा आहे ज्याच्यामध्ये आपल्याला कशाप्रमाणे विकास करता येईल. हम्म. कारण त्यांना जे आहे असा प्रमाणचा विकास नाही पाहिजे की फक्त बिल्डिंग आपण करून दिली, तसं नाही. हां. त्यांना काहीतरी एम्प्लॉयमेंट, काहीतरी त्यांना त्यांचे जे फॉरेस्ट प्रोड्यूस असतो हम्म. त्याच्यामधून त्यांना कशाप्रमाणे हेल्प करता येईल, त्याप्रमाणे त्यांना पाहिजे हेल्प आमची. बरं. नाहीतरी ते स्वतःच म्हणजे सेल्फ सफिशियंट सारखंच काम करतात. हां. 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 आम्ही जे आहे तिथे आम्हाला कंपल्सरी पोस्टिंग असतो. आम्हाला SDM PO असं म्हणून, हम्म. ACPO म्हणतात, बरं. असिस्टंट कलेक्टर प्रोजेक्ट ऑफिसर. तशाप्रमाणे आम्ही पोस्ट केल्या जातात आम्हाला. आणि प्रोजेक्ट ऑफिसरमध्ये बरेच आपल्याला काम ट्रायबलमध्ये करावं लागतं. बरं. त्यामुळे तो चांगली पोस्टिंग आहे. म्हणजे असं कोणी भीती वगैरे तर नाही. आमच्यासाठी तर कंपल्सरी आहे, मग आम्हाला काही असं वाटत नाही. कंपल्सरी आहे, पण असं मानलं जातं की सरासरी तिथं भीतीदायक वातावरण असतं. आता आपण बघितलं असेल की हां. ते CM सरांनी याच्यामध्ये बरेच आपले आता आयरन अँड स्टील इंडस्ट्रीज जे आहे ते बरेच हां. गडचिरोलीमध्येच येऊ लागले. हां. हां. आणि हो, आता येणार हा, आहेत आता भरपूर. हो. आणि वन ऑफ द मोस्ट डेव्हलपिंग पार्ट साऊथ गडचिरोली झाले आता. अच्छा. त्याच्यामध्ये जे आहे जवळपास आता बरेच CSRचे स्कूल येऊ लागले, बरेच हम्म. CSRचे हॉस्पिटल येऊ लागले. बऱ्यापैकी सुधारणा होताना जाणवते बऱ्यापैकी का? सुधारणा होईल. अच्छा. धाराशिवमध्ये हम्म, तेव्हाचा उस्मानाबाद, हम्म, तेव्हा तुम्ही CO म्हणून तिथं काम केलेलं आहे. हा, तर मिशन आनंदी जिल्हा उपक्रम आपण राबवला होता, त्याचा बरोबर. प्रतिसाद कसा भेटत होता लोकांचा? कारण मी मला वाटतं तुमच्यासाठी तो नवीनच हा, इकडचा भाग होता म्हणा, किंवा तुमचा मिशन ओपिनियन असतं. आनंदीमध्ये आम्ही जी कॅन्सर पीडित महिला होती हो. आणि जे 30+ होती, हां. त्या सर्वांना आम्ही जे आहे स्क्रीन करून घेतला होता. हम्म. आणि 3 प्रकाराच्या आम्ही कॅन्सरच्या स्क्रीन करून घेतला होता. एक ब्रेस्ट कॅन्सर होता, एक अच्छा. सर्व्हिकल कॅन्सर होता, एक ओरल कॅन्सर होता. हां. आणि ह्या तिन्ही कॅन्सर्सच्या आम्हाला शोध करून घ्यायचा होता. हां. आणि आम्ही सर्व कॅम्प लावून दिले होते. त्याच्यामध्ये जवळपास मला असं आठवण आहे की जवळपास आम्ही 4.5 लाख महिलांना स्क्रीन करून घेतला होता. 4.5 लाख महिलांपर्यंत लाभ महिलांना पोहोचला. स्क्रीन करून घेतला होता. अच्छा. आणि तोच कार्यक्रम आम्ही आता हिंगोलीमध्ये पण राबवला. कारण हम्म. गोयल सरांनी आधीच सुरू केला होता त्याच्या हम्म. आमचे या हिंगोली जिल्ह्यामध्ये. आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये पण आम्ही मिशन संजीवनी म्हणून त्यांनी सुरू केला होता, तोच आम्ही इकडे पण कंप्लीट करून घेतला. अच्छा. हम्म. प्रतिसाद तसा उत्तम तिकडे भेटत होता का तुम्हाला? हा, म्हणजे
हे जे नॉन कम्युनिकेबल डिसीज असतो, हे हम्म, असे डिसीज आहे जे अ, आपल्याला ओळखता म्हणजे आता आपल्याला समजत नाही, परंतु जेव्हा आपण पुढे आपली लाईफमध्ये जाणार आहे ते लाईफ हम्म, थ्रेटनिंग होतं. अच्छा. आणि आपण जे आपलं काम काय होतं, अर्ली स्क्रीनिंग करून घेणे, जेणे की लाईफ थ्रेटनिंग होऊ नये. हा. तर मग त्यामुळे आम्ही तो कॅन्सरचा ऑलरेडी अर्ली स्क्रीन करून घेतला होता. बरं. आता या ठिकाणी आम्ही मिशन संजीवनी आता आमचं संपलं आहे. आता एक हम्म, परत एक नॉन कम्युनिकेबल डिसीज आहे, मेंटल हेल्थ. हिंगोलीमध्ये. हां, हायपर अच्छा. टेन्शन. अच्छा. अच्छा. हायपर टेन्शन जे आहे, मला तिथला एक्सपिरियन्स आहे. तिथे मी सुरू करू शकला नाही, परंतु हम्म, तिथला मला एक एक्सपिरियन्स आहे. आम्ही एकदा माझे कलेक्टर सर होते, त्यांच्याबरोबर मी ह्यांच्याबरोबर गेला होता, ज्या ठिकाणी फार्मर सुसाईड झाला होता. हम्म, मग त्या ठिकाणी आम्हाला जाऊन आम्ही त्यांच्याशी बोललो, त्यांची फॅमिलीशी, की काय काय मुळे झाला, कशामुळे. हा. बघा, लोन किंवा कुठला आपला फायनान्शियल बर्डन असेल, तो तर आर्थिक. एक वेगळा विषय आहेच. अच्छा. ठीक आहे. हम्म, परंतु त्यांचं काय म्हणणं होतं, की सिमटम्स जे आहे त्यांचे, ती हम्म, जी त्यांची वाईफ होती, सिमटम्स म्हणजे ते 1-2 महिन्यापासून गुम होते, हम्म, कोणाशी बात करत नव्हते, बरं. म्हणजे मुलांबरोबर पण खेळत नव्हते. हा हा हा. असंच कुठेतरी जाऊन सकाळी शेतामध्ये थांबत होते हा. आणि तिथेच मग त्यांनी सुसाईड केलं. मानसिकता तशी बनली हां. होती अगोदरच. मग 2 महिन्या आधीच आम्ही समजा हे ट्रीट केला असता, म्हणजे हा आम्ही फाइंड आउट केला असता, हा हा. मग तो बहुतेक आम्ही जीव वाचून घेतला असता. हम्म, त्यामुळे तिथे आम्ही एक हे सुरुवात केली होती, म्हणजे प्लॅन केला होता की बी अशा प्रमाणे राबवायचं. अच्छा. परंतु तिथून मग तिथे मी इम्प्लिमेंट करू शकलो नाही, तो लेट झाला होता थोडा. हम्म, व आता आम्ही इथे इम्प्लिमेंट करणार आहे तो. हिंगोलीमध्ये करणार आहात का? हिंगोलीमध्ये करणार आहे, ज्याच्यामध्ये अच्छा. आपण 30च्या पुढे जितके पण लोक आहे, हम्म, त्यांच्या जे आहे आता मानसिकता कुठे आहे, म्हणजे बरं. आपण कुठपर्यंत पोहोचलोय. अच्छा. त्याच्यामध्ये स्केल असतोय, हम्म, PHQ स्केल. बरं. त्याप्रमाणे त्यांचं स्क्रीनिंग करून घेणार. हे इथं उपक्रम राबवणार आहात हा, समजा. इथे चालू केलं आम्ही आता, बरं. म्हणजे आता नामकरण नाही केलं, परंतु हा हा करू. हा. सुरुवात सुरुवात झालेली आहे. केली आहे, सुरुवात केली आहे. अच्छा अच्छा. त्यानंतर तुम्ही लातूरला सुद्धा कामामध्ये कार्यरत होता, सेवा देत होतात. हम्म, तर जी श्रीकांत साहेब आपल्या समवेत होते, बरोबर. तर त्या ठिकाणी असं बोललं होतं आपण की अधिकृत मला मराठी तितकीशी पहिल्यांदा बोलतोय आणि अधिकृत मराठी बोलत असताना थोडंसं जर चुकलंच बरोबर. तर मला थोडं समजून घ्या. हम्म, आज मात्र खूपच एकदम एक्सपर्ट बोलत आहात आणि हम्म, चिमुकल्यांशी बोलताना हम्म, असं वाटत नाही की तुम्ही म्हणजे मराठीमध्ये अडखळताय वगैरे. तेव्हा हम्म. बोलता येत नव्हतं. आज अच्छा. मात्र चिमुकल्यानं तुम्ही बोलतं करत आहात. बरोबर. ह्याचं काय आहे नेमकं? याच्यामध्ये आता खूप मोठा त्यावेळेस, बदल झालाय. हा त्यावेळेस मला काय 2-3 महिने झाले होते हा सर्व्हिसला. आता 9 वर्ष झाले. हा. आणि मला असं वाटतो की कुठल्या जागेवर आपण सर्व्हिस देत असाल, हो. त्याच्यामध्ये आपली लोकल भाषा आपल्याला समजा येत नाही, हम्म, मग आपल्याला लोकांपर्यंत कनेक्ट कसं करायचं तो आपल्याला समजणार नाही. हा कारण खेडेपाड्याचे लोक जेव्हा येतात आपल्याकडे, हा. तेव्हा ते तुमची भाषेमध्ये बोलणार नाही, ते स्वतःची बरं. भाषेमध्येच स्वतःची बोलून भाषा. घेणार. हा. आणि जोपर्यंत तुम्ही अडचण काढू शकणार नाही, तोपर्यंत तुम्ही प्लॅन कसं करणार आहे त्यांनी अडचण सॉल्व्ह करण्यासाठी. हम्म, हम्म, हम्म. त्यामुळे त्यांच्याबरोबर बोलताना, आपली प्रशासन बरोबर बोलताना मराठी आपापल्यात आपसुकच होत गेलं सुधारली सगळं. आणि आता हा. चांगली झाली. तर मराठी शिकण्यासाठी बोलण्यासाठी कशी आहे सर? सोपी वाटते, अवघड वाटते नेमकं? मराठी शिकण्यासाठी मला असं वाटलं सोपी आहे, हा. कारण आम्ही चांगला शिकला होता, हम्म, एक्झाम वगैरे चांगले पास झाले होते आपले. हम्म, परंतु कुठली पण लँग्वेज असेल, त्याला मास्टर करण्यासाठी आपल्याला त्याची प्रॅक्टिस करावी लागतात. हम्म. आणि जेव्हा जेव्हा आपण बोलतात, तेव्हा तेव्हा तर आपण एक्सपर्ट होतात त्याच्यामध्ये. बरोबर. मग हळूहळू हळूहळू आपण आता एक्सपर्ट झालोय, म्हणजे आता पण एक्सपर्ट झाला नाही, म्हणजे झालाच बरेच. आहात, जवळपास मास्टर हा, झालात असं म्हणायला हरकत नाही, नाही. ते आपला साधा कॉन्व्हर्सेशन हा. करण्यासाठी चांगला आहे. अच्छा. परंतु आतापर्यंत म्हणजे काही व्याकरणचे हा हा अवघड शब्द असेल किंवा हा काही ठळक काहीतरी आपले बेसिक शब्द असेल, तो हा. आतापर्यंत बहुतेक मला येत नसेल. मग आता पुढे जाऊन आणखीन पण शिकू एखादा मराठी. शब्द आहे का जे की अडथळा आणतो वारंवार एक प्रशासनाच्या अं, कामामध्ये? जो की आ- वारंवार येतोय आणि तुम्हाला तो अडथळा आणतोय, हा, बोलता येत नाही त्या नाही, पद्धतीने? आता होता. हा आता जेव्हा मी महसूलची आता जबाबदारी घेतलेली आहे, हा त्याच्यामध्ये जेव्हा शेतरस्त्याच्या कुठला पण प्रकरण येत होता, हा हा. म्हणजे सुरुवातीपासून जेव्हा टपाल वगैरे येत होती हो. किंवा लोक त्यांचे अर्ज घेऊन येत होते, हा
तेव्हा वहिवाट वगैरे शब्द होता. वहिवाट. अच्छा. हा. वहिवाट नेहमीच हा. लिहित होता आणि गुगल ट्रान्सलेटमध्ये पण वहिवाटचं काही येत अच्छा. नव्हता हा हा. की काय वहिवाट म्हणजे काय. हम्म. परंतु हळूहळू तो पण शिकून लक्षात घेतला येत की गेलं. काय वहिवाट म्हणजे काय, अच्छा. हद्दीचा रस्ता म्हणजे काय. पंडित नेहरू म्हटलं की चाचा लहान मुलं त्यांना संबोधायची हम्म, पंडित नेहरू. हम्म, तर नंतर साने गुरुजी, हम्म, महाराष्ट्राचे साने गुरुजी एक हम्म, अतिशय चिमुकल्यांचे संवाद साधत राहायचे, चिमुकल्यांमध्ये रमायचे. बरोबर. मिसाईल मॅन जे की अब्दुल कलाम साहेब आहेत, त्यांनाही लहान मुलं खूप आवडायची, हम्म, लहान मुलांमध्ये रमायचे. हम्म, तसंच तुम्ही सुद्धा रमतात, याचं काय रहस्य आहे नेमकं? तुम्ही फार लहान मुलांमध्ये रमता, बोलता, हम्म, शाळेमध्ये जाऊन हिदगुज साधता, हम्म. ह्याचं काय रहस्य काय आहे मग? अ, मला असं वाटतं की तो ऑनेस्ट फीडबॅक देतात. अच्छा. म्हणजे काय आहे की आपण ऑफिसमध्ये बसून जितका पण आढावा घेतला हा. तितका आढावा कमीच आहे. हा. कारण आपल्याला सर्व कागदावरती चांगलंच वाटतं. हा. कागदावरती कागदोपत्री. सर्व हा. कागदपत्री सर्व आपले हा. चांगलेच असतो. हो. परंतु जोपर्यंत आपण व्हिजिट करत नाही, ग्राउंडवर जात नाही. व्हिजिटमध्ये अच्छा. समजत नाही तोपर्यंत हम्म. आपल्याला की काय चाललंय नेमका. आणि व्हिजिटमध्ये आपल्याला समजतात, आपल्याला मुलांना विचारला की भाई अरे शिक्षक येतात की नाही आपला, हा हा हा. तो ऑनेस्ट फीडबॅक देतात तुम्ही त्यांचं विचारतात काही. का त्या पद्धतीने हा, एकला विचारलं होतं मी. गेल्यानंतर? अच्छा. त्यांनी म्हणलं नाही नाही, चांगले आहे, चांगले आपले शिक्षक असं चांगले. मग काही त्यांना असं असं त्यांना घडलं का कधी सिक्रेटली की विचारलं होतं. शिक्षकाच्या समोर त्यानं खरं सांगितलं आणि शिक्षकाला ते पटलं नाही, नाही म्हणजे नाही, तो वेगळ्या पद्धतीत झालं बा असं काही? माझा ड्युटी आहे ना, ते अच्छा. नाही, तुमची पटलं नाही ड्युटी की आहे. पटलं नाही ते हा. दुसरा विषय. अच्छा. परंतु म्हणजे आम्ही असं त्यांच्याशी ऑनेस्ट फीडबॅक घेण्याचा हे प्रयत्न करू लागलो की भाई तुम्हाला बरोबर शिक्षण मिळू लागलं हा. की नाही. हा. त्यामुळे त्यांच्याकडनं एक फीडबॅक झाला की, आणि बाकीचे लोकांशी पण फीडबॅक आम्ही घेतोच. हम्म. जेव्हा पण आम्ही शाळामध्ये कुठे पण जातो तेव्हा अ, आम्ही डाएट मार्फत आता काय केलं होतं की हम्म. डाएट एक आपली ट्रेनिंग संस्था आहे. हो. आणि ट्रेनिंग संस्था जे आहे ते आपली स्टँडर्ड्स आम्ही सेट करून घेतले हम्म. की प्रत्येक वर्गाच्या मुलांना काय यायला पाहिजे. हम्म. म्हणजे ह्या मुलांच्या वर्गांना समजा ॲडिशन यायलीच पाहिजे किंवा बरं. दोन दोन अंकी ॲडिशन, हा. 2 अंकी सबट्रॅक्शन अशा प्रमाणे हम्म. यायलीच पाहिजे. बरं. तो आम्ही तिथे जाऊन विचारतो ना की भाई हे सांगा आता, येते हे का? तुम्हाला स्पेलिंग येतात का, अच्छा. हे येतात का. कारण हेच प्रश्न विचारले जातात कुठली पण स्कॉलरशिप परीक्षा असेल किंवा स्पर्धा परीक्षा असेल, हम्म. त्याच्यामध्ये हेच प्रश्न विचारले जातात. शिक्षकांना थोडंसं अवघडतंय का तुम्ही गेल्यानंतर? नाही, तसं नाही जे आहे. कामचुकार शिक्षक आहेत हं. त्यांच्याबद्दल काही? तसं नाही आहे बघा. चांगले तर चांगले आहेतच. हां, नाही, आपलं जे आहे ॲडमिनिस्ट्रेशनचे सर्व भाग असतो. कुठे हा. पण काही पॉझिटिव्ह, निगेटिव्ह सगळीकडे मिळतात. अच्छा. परंतु मला असं वाटतं ज्या ज्या ठिकाणी मी गेलोय त्या त्या ठिकाणी शिक्षकांनी सुधार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अच्छा. आणि एक ठिकाणी तर मी जेव्हा गेलो होतो मला खूपच चांगला वाटला होता. ते हम्म. पिंपळ पिंपळदरी. पिंपळगाव, पिंपळदरी, हा, पिंपळदरी औंढामध्ये. आमच्या गावाच्या जवळच आहे ते. हां, हम्म. ते त्याच्या जे शिक्षक होता, फर्स्ट टाइम मला असं वाटलं की भाई बर. शिक्षक जे आहे, हा. म्हणजे त्या त्या ठिकाणी पण मी सरप्राईजला गेलो होतो. त्यांना माहिती नव्हतं की अचानक मी, गेलेली. हां, हा. अच्छा. त्यांना माहिती नव्हतं की मी येणार आहे. हा हा हा. आणि मी सरप्राईजलाच गेलो होतो. आणि तो जे शिक्षक होता ते मला असं वाटलं की भाई यांनी जे आहे काहीतरी म्हणजे प्रयत्न करू लागला आणि काहीतरी रिझल्ट त्यांना मिळू लागले. नवीन देण्याचा प्रयत्न करू हम्म. लागले ते असं. तो फार चांगला शिक्षक होता. अच्छा. हम्म. पिंपळदरीचा एक उल्लेख केलेला आहे तुम्ही. हा, पिंपळदरीचा फार चांगला बऱ्यापैकी शिक्षक. भावली का शाळा ती? हा, बऱ्यापैकी भावली का शाळा? चांगलं हा, वाटलं का म्हणजे तुम्हाला? ते त्यांनी मुलांना असा असा विषय सांगून दिले की जे आपल्या म्हणजे बेसिक, आता ज्या ज्या ठिकाणी मी गेलोय त्या त्या ठिकाणी काही काही मुलांना जे बेसिक येत नव्हता हम्म. त्याच्या पुढे त्या मुलांना येत होता अच्छा. पिंपळदरीचे. हा हा हा. 2 पावलं पुढे होती ती. हा, म्हणजे 2 पाऊल पुढे, म्हणजे हा. काय काय करायचंय, काय काय बेसिक आहे त्यांना, बेसिक अच्छा. तर येतच होतं, त्याच्या हा. पुढे काय काय बरं. करून घ्यायचंय. इवन कम्प्युटरची नॉलेज होती. वर्ड फाईल, पीपीटी फाईल, कशाप्रमाणे हम्म. एक्सेल फाईल तयार करायचं तो सर माहिती होती त्यांना. अच्छा. म्हणजे एवढा तो एकच शिक्षक करत होता. तर फार छान हा. म्हणजे मला बरं, वाटलं. बाकी दुसरीकडे जेव्हा फिरताय तुम्ही आता, हम्म. तेव्हा बाकीचं जिल्हा परिषद शाळेमध्ये कसं काय वाटतं तुम्हाला? कसा मिळतोय प्रतिसाद, कसा वाटतोय? समाधानकारक आहे का? प्रतिसाद चांगलाच मिळतात. बरं. आणि काही काही ठिकाणी असा असतो की भाई आम्हाला असं म्हणजे बघायला दिसतात की भाई मुलं जे आहे ते त्यांना बेसिक गोष्टी कधी कधी येत नाही. हम्म. त्यामुळेच आम्ही तो डाएट मार्फत एक प्लॅन तयार करून दिलाय त्यांना, सर्व मुख्याध्यापकांना, सर्व शिक्षकांना, की भाई आपल्याला हे तर माहिती राहिलाच पाहिजे. हम्म. जसं उदाहरण तर आम्ही 50 एक शब्द दिले. हो.
इंग्लिशमधले आणि मराठीमधले. हम्म. त्यांना आम्ही हे सांगितलेलं आहे की भाई तुम्ही जे आहे हे तर यायलाच पाहिजे, स्पेलिंग यायला पाहिजे, एवढं यांचे येणं सर्वांचे अपेक्षितच आहे. मिनिंग यायला पाहिजे, हा. त्या शब्दाला सेंटेन्समध्ये वापर करायला यायलाच पाहिजे, बरं. त्याचे ऑपोजिट वर्ड्स सिनॉनिम अँटॉनिम त्यांना यायला पाहिजे. हम्म. अशा प्रमाणे आम्ही त्यांना सांगितलेलं आहे. मग ते एक अच्छा. स्टँडर्ड आम्ही सेट करून दिलं आहे जेणेकरून ते त्याच्यावर अभ्यास करू शकतात. बरं. आमच्या पाहण्यातले असे पहिले कलेक्टर आहेत सर, हम्म, की जे की जिल्हा परिषदच्या मुलांवरती जास्त प्रेम करतात हम्म, आणि जिल्हा परिषदवर जास्तीत जास्त लक्ष ठेवतात. बरोबर. जिल्हा परिषदवर एवढा का तुमचा ओघ आहे? नाही, मला असं वाटतं भाई की एज्युकेशन सेक्टर, हेल्थ सेक्टर हम्म. हे आपली एक मूलभूत सुविधा आहे जे आम्ही देऊ लागलो. हम्म. इवन ॲग्रिकल्चर सेक्टर झाला, अच्छा. ॲनिमल हजबंड्री झाला, हम्म. हे आपले मूळ काम आहे जे आपल्याला ॲज अ जिल्हाधिकारी फॉर अ डिस्ट्रिक्ट आपल्याला केले पाहिजे. हम्म. मग त्या आधारावर म्हणजे कमीत कमी आम्ही काही कॉन्ट्रीब्युशन देऊन गेलो हम्म. म्हणजे बरेच चांगलं राहतील. अच्छा. एक अविनाश धर्माधिकारी सर आहेत, जे की IAS होते. 1986 पासून 96 पर्यंत त्यांनी काम केले. हम्म, फार जबरदस्त काम केले आणि आज हम्म, त्यांनी चाणक्य मंडळ परिवार स्थापन करून क्लासेसच्या माध्यमातून बरोबर आहे. IAS IPS घडवत आहेत. हम्म, ते असं वारंवार सांगतात की अधिकाऱ्यानं कसं जगावं, अधिकाऱ्यानं कसं राहावं. हम्म, भरपूर मी भाषण ऐकलेत सर, हम्म, पण ते कर्तव्यदक्ष, कर्तव्य तत्पर, हम्म, लोकाभिमुख माणूस हम्म, असं म्हणून आम्ही तुमच्याकडे पाहायला लागलो. बरं. हे एवढ्या कमी वेळेमध्ये तुम्ही कसं काय ग्रीप पकडली ही सगळी? नाही म्हणजे आमच्यासाठी तरी बरं का. मला असं वाटतं की मागचे जे माझे एक्सपिरियन्स आहे त्याच्यामध्ये मी चांगला शिकला असतील, त्यामुळे ग्रीप आधीपासूनच चांगली झाली हा. आणि आता डायरेक्टली आम्ही तो इम्प्लिमेंटच फक्त करू लागलो. हा. 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 ते अनुभवमुळे चांगली ग्रीप आली. अच्छा. हम्म. बहुतांश लवकरात लवकर आपलंसं करतो लोकांना तुम्ही. हां हां कमी वेळेमध्ये आपलंसं करण्याचं कौशल्य आहे सर हां तुमच्यामध्ये. मग हे मुळातच आहे का आता ते अनुभवातून संपन्न झालेलं आहे? नाही, तोच माझं म्हणणं आहे की आपल्याला समजा एक इश्यू समजतात, हा. त्याच्यामध्ये मग डायरेक्ट इम्प्लिमेंटेशन करायचं. अच्छा. इश्यू समजण्यामध्येच कधी कधी वेळ जातात ना हम्म. आपला, हम्म. समजा कुठला पण प्लॅन आपल्याला करायचा असेल हम्म. त्याच्यामध्येच वेळ जातात, परंतु आपल्याला इश्यू समजतात मग डायरेक्टली इम्प्लिमेंट स्टेजवरच आणायचं अच्छा. विषय. आता सद्यस्थितीत वाचनवीर उपक्रम राबवलेला आहे इथं. हम्म, तर त्याच्यामध्ये निपुण हिंगोली 2.0 अंतर्गत हम्म, 31 जिल्हा परिषद, हम्म, 24 तास खुली वाचनालय त्या ठिकाणी सुरू होणार आहेत, हम्म, होत आहेत. आणि 8,847 विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होताना दिसतोय. हम्म. हा खरं तर स्तुत्य उपक्रम आहे, याचं इकडे तिकडे कौतुक होताना दिसतंय. ही हम्म. संकल्पना कशी राबवावीशी वाटेल तुम्हाला? आम्ही जे आहे ते आपली जी जिल्हा वार्षिक योजना असतो हा. त्याच्यामध्ये काहीतरी नाविन्यपूर्ण उपक्रम जे आहे त्याच्यासाठी आम्हाला हम्म. फंड मिळतात. बरं. त्यामध्ये जे आहे आम्ही माननीय पालकमंत्री साहेबांबरोबर एकदा बसलो होतो, तेव्हा आम्ही चर्चा करत होतो की भाई अशा प्रमाणे जे आहे जसा आम्ही कुठेतरी शिकून आलोय हम्म. त्या ठिकाणी जे आहे असा होता की बुक्स भरपूर उपलब्ध होती, बुक्सचं वाचन करून आम्हाला काहीतरी शिकत होता हम्म. आणि रीडिंग रूम एक बरोबर अवेलेबल होता आमच्यासाठी की बरं. शांतीने कसं बसायचं आहे, हम्म. कारण घरी कधी कधी पढाई होत नाही हो. आणि कुठेतरी एक लायब्ररी सारखी झाली ते शांत एन्व्हायरमेंट अभ्यासिका. मिळतात, हम्म. तिथे जाऊन आपण प्रयत्न करू शकतो, आपण अभ्यास करू शकतो. हो. त्यानंतर त्यांना पण चांगला वाटला उपक्रम आणि त्यांनी मान्यता दिली आणि हम्म. आता आमच्या जे आहे ते आम्ही प्रमा दिलेली आहे त्याच्यामध्ये. मग वाचनवीर असा विषय राहणार आहे ज्याच्यामध्ये आपल्याला प्रत्येक स्कूलमध्ये 31 जे स्कूल आम्ही निवडलेले आहे हो. तो असे निवडलेले आहे ज्याच्यामध्ये एकतर पटसंख्या जास्त आहे. हम्म. 10-10 आम्ही प्रत्येक सब डिव्हिजनमधून घेतलेले होते, 3 आपले सब डिव्हिजन आहे, हम्म. 3 विभागीय अधिकारीकडे 10-10 आम्ही स्कूल घेतलेले होते. बरं. तो 10-10 स्कूल जे आहे ते आम्ही अशा प्रमाणे घेतले होते की भाई आपला पटसंख्या चांगली कुठे आहे आणि हम्म. टीचर्स चांगले कुठे आहे, बरं. ज्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे टीचर्सची जी स्टाफ आहे ते खूप म्हणजे स्ट्रेंथ चांगली आहे हम्म. आणि कुठले ॲक्टिव्ह टीचर्स आहे त्यांना आम्ही 31 एक शाळा सिलेक्ट केली आणि त्याच्यामध्ये जे आहे आम्ही हे सुरू केलं. बरं. आणि त्याच्यामध्ये आपण काय करणार आहे की एक रूम लायब्ररीसाठी राहणार आहे आणि हम्म. दुसरा रूम जे आहे ते रिडिंग रूमसाठी राहणार आहे. हम्म. लायब्ररीवरून पुस्तक जे आहे ते आम्ही प्रत्येक स्कूलला 1.5 लाखाची लायब्ररी देऊ लागलोय. हा. तर मग 1.5 लाखची पुस्तकच राहणार आहे फक्त त्याच्यामध्ये. बरं. मग 1.5 लाखची पुस्तकामध्ये आम्ही शिकून घेतलंय UPSC मध्ये, हा. MPSC हा. मध्ये, हा. पोलीस पाटीलची भरतीमध्ये, हो. तलाठीची भरतीमध्ये, हम्म. ते सर्व जे नवीन नवीन तलाठी आले, पोलीस पाटील आले, हम्म.
पोलीस भरतीमधले आपले जे हवालदार वगैरे आले उमेदवार आता सध्याचे त्यांच्यावरूनच आम्ही फायनलाइज करून घेतले बुक्स. बरं. आणि तो बुक्सच मग आता आम्ही ठेवणार आहे. अच्छा. मग 1.5 लाखाचे बुक्स ठेवणार आहे. हां 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 आणि त्याच्यामध्ये आम्ही, कारण गाव पाड्यामध्ये समजा लाईट येत नाही, हां त्यामध्ये आम्ही लाईटची अशी फॅसिलिटी केली आहे की साधी आपली कनेक्शन तर राहणारच आहे, हो त्याचबरोबर सोलर इन्व्हर्टर असा पण राहणार आहे, बरं. जेणेकरून म्हणजे 24 तास खंड तिकडे पडू चालू नये शकतात. त्याच्यामध्ये. हां, अच्छा. रात्री पण गेला की मग ते इन्व्हर्टरची लाईटमध्ये करू शकतात, कारण अच्छा. तिकडे आम्ही लाईट आणि पंखे बरोबर. एवढाच बेसिक विषय राहणार आहे. हम्म. इन्व्हर्टरमध्ये पण चालतात, त्यावर डिपेंड आहे सगळं ते. त्यावर सर्व आपला होऊ हो. शकतात. पूर्ण चांगली लाईट झाली ते मुलं तिकडे बसून चांगल्या प्रमाणे अभ्यास करू शकतात. अच्छा. आणि हिंगोली जिल्ह्याला काहीतरी ऑफिसर्स पाहिजे हां पुढे जाण्यासाठी. भवितव्याचा समजा. हा, म्हणजे अच्छा. 101 ऑफिसर घडवले, मग हम्म. ते पुढे आणखीन 101 ऑफिसर तयार करतील. विकास होत जाईल हळूहळू त्याच पद्धतीने. एज्युकेशन इज बेसिक हम्म. आपला फॅक्टर त्याच्यामध्ये. बरोबर. मूळ उद्देश नक्कीच सक्सेस होईल सर. आम्ही सुद्धा त्याच्यासाठी अविरत मेहनत घेत राहू मुळात. तर लोक तुमच्याकडं जेव्हा येतात, खरं म्हणजे मी आतापर्यंत पाहिलेलं आहे बऱ्याच जणांचं, लोक वैतागून येतात प्रश्न सुटावा म्हणून, पण अधिकारी एवढे त्रस्त असतात स्वतःच्याच कामाचा बोजानं की आलेला मेंबर म्हणतो आपणच मस्त आहोत, या त्रस्ततेमध्ये पडण्यापेक्षा आपणच मस्त आहोत असं म्हणून निघून जातात. पण मागच्याही भेटीमध्ये मी पाहिलं तुमच्या बाबतीत, तुमच्याशी जी लोक येतात ते प्रसन्न चेहऱ्यानं बाहेर पडतात आणि प्रश्न सुटल्याचा त्यांना एक आव असतो की चला आपण कलेक्टरकडे आलोय आणि हा प्रश्न सुटलाय. तुम्ही अगदी आनंददायी चेहऱ्यानं आलेल्याचं स्वागतही करता आणि बरोबर त्याचं सोल्युशन सुद्धा काढता. याचं काय कारण काय? बघा, बऱ्याच जणांना ते जमत नाही. तुमचं कसं काय तेवढं जमते? तुम्हाला कसं काय शक्य वाटतं? नाही, बघा, मला असं वाटतं की आमची जी सर्व्हिस आहे, म्हणजे आता जेव्हा जी पोस्ट आहे आमची ॲज अ जिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी म्हणजे आपल्या जिल्ह्याच्या कशाप्रमाणे आपल्याला म्हणजे ग्रोथ करून घ्यायचं आहे. मग त्याच्यासाठी आपण जोपर्यंत लोकांची समजणार नाही विषय, जसं उदाहरण तर मी सांगतो आपल्याला, आम्ही एक हे चालू केला होता बघा, व्हॉट्सअप बेस्ड आम्ही एक तक्रार निवारण पोर्टल चालू केलेलं आहे, ज्याला GMS आम्ही म्हणतो. त्याच्यामध्ये आम्हाला समजलं म्हणजे की आम्ही एक, आता आम्हाला अतिवृष्टीचं नुकसान झालं होतं आपला मराठवाड्यामध्ये पूर्ण, आणि सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये भरपूर पाऊस झाला, त्यामुळे आमचं बरेच नुकसान झालं. आणि त्यामध्ये जे आहे शासनाने आम्हाला लगेच आपली निधी दिली, आणि निधी जे आहे ते आम्ही बँक खात्यामध्ये टाकण्यासाठी प्रोसेस केला शेतकऱ्यांच्या. परंतु त्यांची जेव्हा ते येत होते त्यांची याच्यामध्ये आम्हाला समजला की कुठे त्यांच्या खात्यामध्ये पडण्यासाठी अडचण येऊ लागली निधी. जोपर्यंत मी त्यांच्याशी बोलणार नव्हता, मग मला कसं समजलं असतं की हे काहीतरी कुठेतरी एक अडचणी येऊ लागले. आणि जसेच ते अडचण आम्हाला समजण्यात आली, मला असं वाटतं आम्ही एक आठवड्यामध्ये जवळपास 3,500 शेतकऱ्यांना त्यांची निधी दिली एक आठवड्यामध्ये. मग 3,500 शेतकरी म्हणजे प्रत्येकाना समजा 10,000 रुपये पण मिळाले. मग जवळपास जे आहे 3.5 कोटी रुपये आम्ही त्यांच्या खात्यामध्ये टाकले. तो कसं माहिती झाला की जोपर्यंत आला, त्यांची समस्या समजून घेतली की असा असा विषय होईल, त्यानंतरच ते पॉलिसीचं प्लॅनिंग तसं प्रमाणे झालं. मग मला असं वाटतं की आमची जी सर्व्हिस आहे, म्हणजे जिल्हाधिकारीची पोस्ट आहे, त्याच्यामध्ये आपल्याला लोकांशी भेटायलाच पाहिजे आणि त्यांची समस्या ऐकून तुम्हाला तुमची पॉलिसी वगैरे बनवली पाहिजे, जेणेकरून आपण आणखीन प्रशासन कशाप्रमाणे इन्क्लुसिव्ह कसं करू शकतात, सस्टेनेबल कसं करू शकतात आणि सीमलेस कसं करू, म्हणजे त्यांच्या घरीपर्यंत सेवा समजा पोहोचायची असेल तर घरीपर्यंत पोहोचवण्याचा कसा प्रयत्न करू शकतो, तो आम्हाला समजला पाहिजे. त्याचमुळे कदाचित लोक खुशीत येऊन निघून जातात. म्हणजे खुश होतात, ते बरेच म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो जवळपास. सॉल्व्ह होऊन नाही केवळ शेतकरी वर्गच नाही सर, बाकी त्या दिवशी वकील वर्ग होता, बाकी जो काही गट आहे, आरोग्य विभागाचे काही अधिकारी वगैरे आलेले होते, सगळ्यांचं कसं ओझं कसं पेल होतं, जबाबदाऱ्या तर खूप असतात ना. परंतु म्हणजे कुठली पण प्रॉब्लेम असेल समजा, त्याच्यामध्ये कशाप्रमाणे सोल्युशन कशाप्रमाणे काढायचं आहे ही माइंडसेट राहिला, मग मला असं वाटतं की सर्वांना चांगलं वाटतात की काहीतरी सोल्युशन ओरिएंटेड पर्सन आहे, की कुठला पण विषय आला की मग सोल्युशन त्याच्या कशाप्रमाणे काढायचं. इतक्या लोकांचं सोल्युशन काढता काढता त्रस्तता येत नाही का, ओझं वाटत नाही का, नेहमी हसत निखळ सौंदर्य एकदम कसं काय
नाही मग रिचार्ज व्हायला मी लंच करायला येतो ना घरी. अच्छा, तितक्यातून रिचार्ज होतं का? ते बाकी 2-2 दिवस रिचार्ज करण्यासाठी जातात पण ते रिचार्ज होत नाही. मुलांशी ह्याचं खेळून कारण काय? मुलांशी 5-10 मिनिटात खेळून झाला की मग रिचार्ज एनर्जी मारायचं. भेटते का तेवढी? एनर्जी मिळते. वा, अतिउत्तम सर. खरं तर सर्व प्रश्नाची उत्तर दिल्याच्या नंतर कलेक्टर होता येतं सर. हम्म, सर्व प्रश्नाची उत्तर दिल्यानंतर कलेक्टर होता येतं. हम्म. पण कलेक्टर होऊन सर्व प्रश्न सोडवता येतात का? सोडवता येतात का? काही प्रश्न असे असतो ज्याच्यामध्ये आम्हाला पण आमची लिमिटेशन्स आहे. अच्छा. अ, आम्हाला माहिती असतो की हे आम्ही प्रश्न काढू शकतो, हा. परंतु त्याच्यामध्ये जे आहे आम्हाला बरेच दुसरे मेंबर्सची हेल्प पाहिजे. हा. त्याच्याप्रमाणे कधी कधी असतो, परंतु बरं. अ, हळूहळू ते म्हणजे असं मला असं वाटतं टाइम जे आहे ते टेक्स इट्स ओन पेस टू सॉल्व्ह सम प्रॉब्लेम्स. अच्छा. लगेच सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकत नाही, हा. परंतु टाइम जे आहे आपापल्या वेळेनुसार होतो. सॉल्व्ह करतात अच्छा. विषय. तर राहुल गुप्ता कलेक्टर आहेत. हम्म. कलेक्टर साहेबांनी पहिला कलेक्टर कधी पाहिला तुमच्या आयुष्यामध्ये? मी माझे आयुष्यामध्ये पहिला कलेक्टर माझी 6वी क्लास, अच्छा. माझे जिल्ह्याचे तीच खरी जिल्हाधिकारी प्रेरणा होते. म्हणावी लागेल का मग? नाही, ती तेव्हापासूनच. खरी प्रेरणा नाही, तो हा. मला काही माहिती नव्हतं 6वीला. हा. 6वीला फक्त हेच माहिती होतं आता स्कूल मधून परत घरी जायचं आहे, अच्छा. मस्त झोपायचं आहे जाऊन. आता बोलताना अगोदर तुम्ही बोललात शाळेमध्ये टीचिंग सुद्धा केलेली आहे. हा, जिल्हा परिषदची पटसंख्या आहे सर, हा. ती दिवसेंदिवस कमी होत आहे. हम्म. ती वाढवण्यासाठी त्याला काही करता येईल का आपल्याला? आम्हाला जे आहे त्याच्यामध्ये दर्जेदार शिक्षा कशाप्रमाणे द्यायची आहे बरोबर. हम्म. त्याच्यावर आम्ही एक विचार केला. हम्म. कारण मला असं वाटतं की दोन्ही आपले प्रायव्हेट स्कूल असेल की जिल्हा परिषद स्कूल असेल, हो. त्याच्यामध्ये फक्त एक स्टँडर्ड पॅरामीटर मॅनेजमेंट याचा खेळ आहे. हम्म. त्याच्यामध्ये आम्ही सिमिलर टाईप ऑफ मॉनिटरिंग, सिमिलर टाईप ऑफ स्टँडर्ड्स करून घेतले. मग आमची पण शाळा कुठलं याच्यापेक्षा कमी नाही. हम्म. आम्ही एक त्यांना स्टँडर्ड सेट करून दिला की हेच करून घ्यावा. त्यांना एक टार्गेट दिला की हेच आपल्याला करायला पाहिजे. बरं. मग आमची पण शाळा अशीच करू शकतात सर्व गोष्टी. पटसंख्या वाढेल हं. आणि त्या पद्धतीने मी सुधारणा आपल्याला होत उदाहरण राहते. देतो. मी जेव्हा जिल्हा परिषदला होतो हम्म. तेव्हा मी एक स्कूल होता ईट, बरं. भूममध्ये, भूम तालुका. हा. भूम तालुक्यात ईट स्कूल होता. बरं. त्यामध्ये पटसंख्या 1000 होती. हा. 1200. बरं. त्या ठिकाणी जे आहे 3-4 प्रायव्हेट स्कूल पण होते, परंतु कोणी अच्छा. मुलं जात नव्हतं तिकडे. जिल्हा परिषदेकडे उभं होता तिथं. सर्व जिल्हा परिषद. अच्छा. आणि तिकडची एक जी मुली आहे आता, ती मला आज पण आठवण आहे. ते आपली ती पण जे फार एक आपली झोपडी जसा असतो हा. 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 त्यामध्ये दुर्गम राहत एकदम. होती. मी त्यांच्या घरी पण गेलो होतो. बरं. म्हणजे असं मातीचं घर, हा. हा. झोपडं, बरं. पत्रा. परंतु ती मुली जी आहे ती टॉपर होती तिकडची. अच्छा. ते म्हणजे जिल्हा त्यांना परिषद. मी त्यांची ही बघून त्यांच्याशी एकदा मी संवाद साधला होता. हम्म. हम्म. त्यानंतरच मी त्यांना एक बुक्सचा सेट मी स्वतः आणून घेतला होता पुण्यावरून. अच्छा. ती जी FC रोड आहे, फर्ग्युसन हो. कॉलेज हो. रोड जे आहे त्या हा. ठिकाणी बुक्स मिळतात बरेच. हो. त्या ठिकाणी एक गठ्ठा बांधून मी त्यांना बुक्स दिले होते. तुम्ही तुमच्याकडून दिली होती. कारण अच्छा. म्हणजे ती जी मुलगी होती ते काहीतरी होऊन जाणार आहे म्हणजे. अच्छा. भवितव्यामध्ये आहे समजा. आता लातूरमध्ये आहे ते. हा. आपली ही जी एक फेमस स्कूल आहे ते आपला लातूर मधला. ते बरं. आपलं इंजिनिअरिंगसाठी एक चांगला स्कूल असतो ना आपला. हम्म. IIT JEE प्रिपरेशन करून घेतात. अच्छा. ते फार फेमस आहे, म्हणजे त्याच्यामध्ये स्पर्धा परीक्षा होतात. हा. हा. त्याच्यामध्ये त्यांचं ऍडमिशन झालेलं आहे. बरं. हम्म. आताही ते कॉन्टॅक्ट मध्ये आहेत आपले? हा, ते आताच कॉन्टॅक्ट झाला होता माझा. वा. ते डॉक्टर होईल, म्हणजे मोठे डॉक्टर होईल ते. हा. म्हणजे ते त्यांना डॉक्टर व्हायचं होतं, परंतु ते होईल काहीतरी पुढे जाऊन. बरं. आहे तुमचं भवितव्य, म्हणजे तुम्ही सांगितले त्या हा, पद्धतीने. म्हणजे मी त्यांना सांगितलं होतं की मी आताही थोडं काहीतरी. लक्ष आहे का त्याच्याकडे तुमचं? हा, आता ऍक्च्युली त्यांच्या ऍडमिशन प्रॉब्लेम काहीतरी होत होता, ते हा. आता आम्ही करून घेतलं होतं तो ऍडमिशन. कारण ती म्हणजे. मुलगी मेरिट मध्ये आली होती, परंतु त्यांना बरं. थोडा ऍडमिशनचे विषय येत होते. अच्छा. मग झाला ते त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह. हे जे लहान मुलांचं पाहता, पटसंख्या असेल, शिक्षक वर्ग हम्म, असेल, हम्म, हे शिक्षकांची भरती जी आहे ना सर, हम्म. ती 1-1 वर्ष, 1.5 वर्ष लेट होते आहे. बरोबर. तर ती कारणं वेगळी असतील, पण माझी एक विनंती असेल आपल्याला, हम्म, आपण जेव्हा शिक्षण आयुक्त व्हाल हम्म. तेव्हा जरा प्रकर्षाने याच्यावरती झोप टाकावा. Yes. आणि एक विनंती असेल आमची की त्या पद्धतीने त्याच्यामध्ये ज्या काही सुधारणा होतील, हम्म, जितकं लागोलाग, जितक्या लवकरात लवकर शिक्षक भरती असेल, बाकीच्या गोष्टी असतील, हम्म. असंच जिल्हा परिषदेकडे तुमचं लक्ष राहावं. Yes.
हा एक माझी नाही, मनीषा आहे, नेहमीच तेवढी एक नेहमीच इच्छा आहे माझी सर. नेहमीच आम्ही कुठली पण पोझिशनमध्ये गेलो की मग आम्ही नक्कीच त्याच्याकडे ते जरा लक्ष असू दे. प्रयत्न करणारच आहे की त्याला फुल त्याचा कमिटमेंट दिला पाहिजे. हा. आता पुढचा प्रश्न असा आहे सर, की कलेक्टर साहेबांचा दिनक्रम कसा असतो? बरेच हम्म. जण विचारतात नेमके काय असतं नेमकं दिनक्रम कसा? सामान्य माणसासारखा की वेगळा काही? आणि आमच्या पण सामान्यच असतो, फक्त हं. आम्ही जे आपला जे टाइम जितका आम्हाला दिलेला आहे 24 तास, हो. त्याच्या कशाप्रमाणे चांगला युटिलायझेशन झाला पाहिजे हा. तोच आम्ही करतो. सकाळी व्यायाम करतो, हा. त्यानंतर मग ऑफिसला जातो. ऑफिसला जाऊन जे विषय आहे त्यांची चेकलिस्ट आधीच बनवून घेतो. बरं. त्याच्यानंतर जाऊन तिकडे चेकलिस्ट प्रमाणे जे जे विषय आहे ते काढून घ्यायचे आहे. हा. आणि मग त्यानंतर येत्यात काहीतरी विषय आले की मग तो पण समजून घ्यायचा आहे, तो पण फिनिश करून घ्यायचा आहे. अच्छा. आणि मग झालं की मग घरी यायचं आहे. रेग्युलर प्रमाणे हा, समजा. रेग्युलरच आपलं अच्छा. आपल्यासारखं सगळ्यांसारखंच आहे. सामान्याप्रमाणे. हा, सामान्य माणसाप्रमाणेच त्या आहे. प्रशासनावर काही राजकीय दबाव येतो का सर, की राजकारणाचा दबाव आल्यामुळे असं असं बदलावं लागलं तसं काही बघा, घडतं का? असतं का? राजकारण आणि आम्ही एक म्हणजे हा. टू साइड्स ऑफ वन कॉइन आहे. अच्छा. म्हणजे आम्हाला सोबत एकाच काम नाण्याच्या करावं दोन लागतात. बाजू. हा. हा, अच्छा. मग सोबत काम करावं लागतात. त्यांना भाई, मी आता दिल्लीवरून आलो. हो. ठीक आहे. बरोबर. मला हिंगोली जिल्ह्याबद्दल 8 महिन्याचा फक्त अनुभव सेन्स आहे. आहे. हा. आणि आपले लोक इकडचे आणि लोकप्रतिनिधी जे आहे हा. त्यांना 50 वर्ष झाले इकडे. बरोबर. जन्मच इथं आहे मुळात. जन्मच इकडे आहे, हा. 50 बरोबर. वर्ष झाले. हो. त्यांना माझ्यापेक्षा तर जास्तच माहिती असेल जिल्हा. माहिती असतो. हा. माझ्यापेक्षा तर मला अगदी असं वाटतं बरोबर. जास्तच माहिती हो. असेल. मग त्यांच्याकडून काहीतरी शिकून घेणे, अच्छा. तो पण एक विषय आहे ना. म्हणजे त्यांच्याकडून काय पॉझिटिव्हली आम्ही शिकून घेऊ शकतो. ऊर्जा तेवढी घेता समजा, जे घ्यायचं तेवढं घ्यायचं. आणि म्हणजे ते आम्हाला बरेच विषय शिकवतात. जसं अच्छा. उदाहरण तर आता आम्ही एक चांगला आता जल्लेश्वर तलाव करू लागलोय. हो. आहेच किती. ते म्हणजे आता ही कल्पनाच कशी राहिली पाहिजे की भाई, आधी आपण बघितलं असेल बिफोर हो. त्याचा जे एरिया ते होता. पूर्ण पाहिलं. बरोबर. हा, म्हणजे तो एवढा डेव्हलपमेंट वाला हम्म. प्लेस नव्हता. म्हणजे हा. ते नाही. का असंच अतिशय फक्त होतं. पडीत बरोबर. जमीन सारखी होती. पडित होते. परंतु त्याच्यामध्ये कशाप्रमाणे कल्पना करायचं आहे, हम्म. मग तो विजन आपल्याला राजकारण्यानेच दिला की भाई याप्रमाणे विजन राहिले पाहिजे. मग आम्ही इम्प्लिमेंट केला. अच्छा. मग आता चांगला, आता मला असं वाटतं एक बऱ्यापैकी चांगला सुधारणा झाली. टुरिस्ट स्पॉट होईल खूप तो खूप खूप. पुढे जाऊन. पुढं पुढं जर जास्तीचं लक्ष दिलं त्याला तर एक मोठं हे होईल ते. हा. उद्यान वगैरे करण्याचा प्लॅन आहे हा, त्यांचा. म्हणजे आता हम्म. विजन पाहिजे. विजन जे आहे आम्हाला हम्म. दोन्ही, म्हणजे आम्ही पण विजन देतो, तो पण विजन देतात. आम्हाला सांगतात की भाई ह्याप्रमाणे करू शकतात. नाही त्याचा काही दबाव येतो का, हे काम करावंच लागतं अशा प्रकारचं काही? बघ, दबावमध्ये पण आला पण असेल तरी पण जे आम्हाला नियमावली ठरवून दिलेली आहे हम्म. की याप्रमाणे काम करावं. आणि मला असं वाटतं महाराष्ट्रामध्ये तर राजकारण जे आहे ते खूप मच्युअर आहे. त्यांना पण सर्व माहिती असतो की भाई काय काय प्रमाणे जे आहे हम्म. नियमावली असतो. मग ते तेवढं असं प्रमाणे होत नाही काहीच. बरं. हम्म. कलेक्टर साहेबांना सुट्टी असते का? हा एक हा, सामान्य प्रश्न आहे. सुट्टी सुट्टी असते का? जसं रविवारी सुट्टी आता नाही. सगळ्याच कर्मचाऱ्यांना असते. नाही रविवारी म्हणजे सुट्टी तुम्हाला असते का, किंवा कोणती सुट्टी असते हो? नाही, सुट्टी असं काही नसतो हा. आपल्याला, कारण आपल्याला जिल्ह्यामध्ये राहावं लागतात. हा. आणि आधी मी सुट्टी म्हणजे एसडीएम जेव्हा मी होतो तेव्हा तर सुट्टी होती मला, कारण काही हम्म. प्रॉब्लेम नाही, सॅटर्डे संडे वगैरे काही विषय नसतो. अच्छा. परंतु आपल्याला काय असतो, मंडे टू फ्रायडे जे आहे ते खूप काम असतो. हा. मग सॅटर्डे तर माझा 2 डेज राहतो. टूर हम्म. करायचंच आहे, कारण खाली जाणार कधी आहे मी. हा. मग सॅटर्डे संडे वगैरे असे काही सुट्टीचे आता विषय नसतो. म्हणजे आता बरं. आता आम्हाला पण असं अपेक्षित नाही की सुट्टी पाहिजे. म्हणजे हा. दररोज कुठेतरी गेला तरीच चांगलं आहे. बरं. हम्म. सुट्टी नकोच हे समजा. सुट्टी नकोच आहे, चांगलं आहे. बरं. आवडता छंद कोणता आहे तुमचा, जो की आजही तुम्ही अं, जोपासतात? आवडता छंद म्हणजे आपला नॉवल म्हणतात का? हा. हा. हा, म्हणजे मला एक माझ्या ज्युनियरनी गडचिरोलीमध्ये असताना मृत्युंजय, नाही अं, कादंबरी नाही, छंद हा, म्हणतोय मी. म्हणजे कुठला अं, हॉबीज. हा, माझी आता भाई सकाळी मी रनिंग करतो. हा. बघा, आता छंद जे आहे मराठीमध्ये मला आता ऐकला, आता थोडं. समजलं मला. हा. आता मी आठवण राहणार आहे. हा. छंद. छंद. अच्छा. वहिवाट प्रमाणे छंद हा, समजा. आता जे आहे भाई, रनिंग करतो मी हा. सकाळी. हा. मग रनिंग जे आहे आम्ही पूर्ण शहरामध्ये जितका एरिया आहे तो पूर्ण रनिंग करून येतो. हम्म. तो आता सध्याचा तर आवडता छंद माझा तोच आहे, म्हणजे रनिंग. बरं. आणि कादंबरीच्या बाबतीत, आधी नॉव्हेल्सच्या बाबतीत बोलले, हा. तर तुम्हाला कोणती आवडते, कोणती कादंबरी? नाही, आता जी छाप ज्याच्यामध्ये सोडली आहे हा. तो आवडता म्हणजे आता
बरेच आम्ही नॉवल वगैरे रीड केलेले आहे. हम्म. परंतु त्याच्यामध्ये जे मला आज पण आठवण आहे अच्छा. तो तेच आहे. माझ्या ज्युनियरने मला एक रेकमेंड केला होता जेव्हा मी गडचिरोली येत होतो. हा. ते मृत्युंजय होता. मृत्युंजय शिवाजी सावंत साहेबांचं. हा, अच्छा. त्यांनी म्हणलं होतं एकदा म्हणजे वाचा. आपण पाहून घ्या. हा. मग मी ठीक आहे, म्हणजे खूप मोठा होता ऍक्च्युली. हो. मराठीमध्ये त्यांनी दिला होता, मराठी तेवढा मला कळत हा. नव्हती. हा. तर मग मी हिंदीचा अनुवाद त्यांचा आणून घेतला होता. बरं. आणि छान म्हणजे मग ते त्याच्यानंतर जेव्हा मी तो एक पाहून घेतला तो, हा. 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 मग आजपर्यंत मला तो आठवण आहे. अच्छा, मृत्युंजय मृत्युंजय कादंबरी. खूप म्हणजे खूप सुंदर पुस्तक आहे तो. बरोबर. हम्म. मित्रमंडळींना वेळ कशा पद्धतीने देतात? इथं पूर्ण वेळ देत असल्यामुळं मित्रमंडळींना फोनवरती तर असेलच कॉन्टॅक्ट, फोनवरच पण असं मित्रमंडळीला जर फोन. भेटायचं असेल कधी तर? आता हिंगोलीवरून जाण्यासाठी वेळ लागतात. आता तिघ जण 3 राज्यामध्ये काम करत आहात तुम्ही, ते मग भेटीगाठी आता शक्य नाहीतच नाही. जवळपास. आता काय फक्त म्हणजे कोणाशी संवाद साधता तुम्ही हे कधी सगळं कधी व्हिडिओ मित्रमंडळी? कॉल होऊन जातात, कधी हा. कधी फोन होऊन जातो. बरं. बस तेवढंच. आहे कॉन्टॅक्ट मध्ये आहे समजा. हा, कॉन्टॅक्ट मध्ये. आणि घरच्याशी कॉन्टॅक्ट मध्ये, आई वडील वगैरे हा, तो तर माझ्या बरोबरच राहतो. सोबतच राहतात? अच्छा. म्हणजे माझी फॅमिली सोबतच राहतात, त्यामुळे टिकून आहे मी. हा. रिचार्ज होऊन जातात परत परत. हेच मूळ ऊर्जेचं कारण आहे का? मूड ऊर्जेचं कारण. तुम्ही तो ऊर्जावान आहातच, पण दुसऱ्यांना सुद्धा ऊर्जावान बनवता बरं तुम्ही. हम्म, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आमची ही जी टीम आहे ना, हम्म. तुमचं जेव्हापासून पॉडकास्ट घ्यायचं असं ठरले तेव्हापासून ऊर्जा भरलेली ठाम कायमची आहे ती. चांगलं, चांगलं. खरं तर कलेक्टरला आदर्श मानणारी बहुसंख्य मंडळी असते सर. हम्म. कलेक्टर कोणाला आदर्श मानतात? अं, अर्थात तुम्ही. हा, बरोबर आहे. हा. मग आदर्श जे आहे म्हणजे एकटाच नसतो, म्हणजे हा. बरेच आदर्श असतो. हो. म्हणजे आता मुला जन्मापासून आपण आई वडिलांना आदर्श मानतात हम्म. नेहमीच. अगदी बरोबर. पुढे जाऊन आपल्या गुरुला आपण आदर्श मानतात. हम्म. जे आपल्या आता जेव्हा मी कलेक्टर जेव्हा झालो होतो, हो. तेव्हा फर्स्ट टाइम मी माझ्या दिल्लीला गेलो होतो, हम्म. ज्या ठिकाणी मी राहतो. तर मग दिल्लीमध्ये मला ज्यांनी मॅथ्स शिकून घेतली होती, हा. ते मला ॲक्च्युली फेसबुकवर मिळत नव्हते कुठेतरी. बरं. तर मग मी त्यांचे फेसबुकला नसतीलच कदाचित ते. लास्ट ठिकाणी गेलो. हा. त्यांच्यामध्ये त्यांनी सांगितलं तिकडे आहे. त्यांनी लास्ट ठिकाणी गेलो. हम्म. परत असं जाऊन जाऊन 4-5 जागा फिरलो हा. आणि तो मिळाले मला. अच्छा. त्यांनी मला ओळखलं नाही हा. त्यावेळेस. मी त्यांना सांगितलं, सर की आपण मला असं शिकून घेतलेला होता अच्छा. आणि मी त्यामुळेच आज इकडे आहे. मग ते वा वा. खूप खुश झाले. हा. आनंद वाटला हा, तुम्हाला? म्हणजे आदर्श त्यांना म्हणजे मी मानत होतो, त्यामुळे तिकडे गेलो. हम्म. हम्म. आणि आता बरेच वेळा म्हणजे आदर्श आपले होत राहतात. मित्र पण आदर्श असतो. हो. बरोबर. आपल्या प्रशासनामध्ये सिनियरचा आदर्श असतो. म्हणजे हम्म. बरेच अच्छा. बरेच आपल्या आदर्शचे हे असतो. सध्या जेव्हा असा पेच प्रसंग येतो तुमच्या हम्म, कामामध्ये, हम्म. तेव्हा तुम्ही कोणाकडे म्हणजे प्रतिसाद मागता? कोणाकडे अशी म्हणजे आशादायी नजरेने प्रशासनिक पाहता? असेल मग ऑब्व्हियसली आपले सिनियर्स. प्रशासनिक. अच्छा. म्हणजे आता सिनियर तर तुम्हीच आहात, आता कोणाकडे नाही, प्रतिसाद मागता? माझ्यापेक्षा मोठे आहे ना. आयुक्त वगैरे असं जिल्ह्याचं आयुक्त म्हणतो. सर आहेत, अच्छा. आपले चीफ सेक्रेटरी सर आहे. हा. मला आता काय 9 वर्षाचा अनुभव आहे. हा. त्यांना 35 वर्षाचा अनुभव आहे. अच्छा. 35 वर्षामध्ये त्यांनी जे जे शिकून घेतलेलं आहे त्यांना. असे पेच प्रसंग येतात का, खाचखळगे येतात हा, जे की कधी कधी विचारू येतात. लागतात त्यांना? कधी कधी येतात. बरं. राजकारणात जाण्याचा काही मनसुबा आहे का तुमचा नाही, नाही, पुढे चालून? बिलकुल. जरा लोकप्रिय खूप आहात म्हणून नाही, विचारलं. नाही, नाही, बिलकुल. शेवटचे काही आता तरुणांसाठी असा संदेश द्या हम्म, जे की सध्या मार्गावर आहेत, हम्म. जे की अभ्यासाच्या स्पर्धा परीक्षेचा, त्यांच्यासाठी असा कोणता संदेश द्याल तुम्ही? तरुणांना फक्त मी हेच सांगू इच्छितो की भाई, आपल्याला जे आहे आपली लाईफमध्ये 3 विषय जे आहे ते नेहमीच ठेवायचे. हम्म. एक, आपल्याला आपली लाईफमध्ये एक उद्देश राहिला पाहिजे. बरं. उद्देशाशिवाय तुमची लाईफ काहीच नाही. हम्म. काय उद्देश राहिला, मग तुम्ही त्या उद्देशासाठी काहीतरी परिश्रम करणार आहे. हा. विदाऊट उद्देश तुम्ही काहीच करणार नाही. हम्म. मग कुठला पण उद्देश असेल, हो. म्हणजे कुठला तरी आपला एखादा उद्देश असावा. काहीतरी एक टार्गेट ठेवला पाहिजे की भाई हे टार्गेट मला अचीव करून घ्यायचं आहे. हा. मग ते टार्गेट अचीव झाल्या, म्हणजे टार्गेट एकदा फिक्स झाला, मग दुसरा माझा हेच त्यांना राहणार आहे की टार्गेट जे अचीव झालं आहे त्याला कशाप्रमाणे अचीव करून घ्यायचं आहे, हम्म. त्याचा पाथ पण तुम्हालाच फिक्स करून घ्यावा लागणार आहे. बरं. आता माझा जे एक मित्र होता ते म्हणजे अशा प्रमाणचे होते की भाई, त्यांनी एकदा कुठला अ, अ, शब्द पेज वगैरे काही पाहिला, हा. हा. त्यांना तुम्ही आता पण विचारलं त्यांना आठवण असेल. हा.
म्हणजे 10 वर्ष झाले ना. हो बरोबर. त्यांना आता पण तरी सुद्धा. विचारला हा. की ही बॅटल कधी झाली होती, अच्छा. कशामुळे झाली, त्यांना आठवण असेल. हा. मग पारंगत त्यांचा असतात. पाथ वेगळा आहे. अच्छा. मला तुम्ही विचारला तर तेवढा मला आठवण नसेल बहुतेक. हा हा हा. मग माझा पाथ मला स्वतः करावा लागणार आहे. हम्म. मी फक्त इन्स्पिरेशन घेऊ शकतो दुसऱ्यांकडनं, हम्म. की भाई यांनी असं केलं मग मी पण काहीतरी असं करू शकतो. हा. परंतु माझा पाथ जे आहे ते वेगळा असणार आहे, त्यांचा पाथ वेगळा असणार आहे. मार्ग वेगवेगळे कॉपी असतात. कॉपी करू नका. अच्छा. कॉपी आपला करू. स्वतःचा पाथ करा. हम्म. आपल्याला माहिती राहायला पाहिजे की आपण असंच प्रमाणे सक्सेसला अचीव करू शकतो, म्हणजे टार्गेटला हम्म. अचीव करू शकतो. दुसऱ्याची कॉपी करू नका, हा. स्वतःचा मार्ग निवडा, असंच ना. आपण फक्त इन्स्पिरेशन घेऊ शकतो हा. की यांनी असं केलं मग मी पण काहीतरी असा प्रमाणे करू शकतो, परंतु विथ मॉडिफिकेशन. बरं. एक उद्देश असावा हा. कुठलाही, आणि पाथ एक मार्ग अं, स्वतःचा असावा, असावा. कॉपी कुठल्याही प्रकारची कोणाची करू हा. नये. आणि तिसरं आहे की आपली काही चूक झाली असेल त्याच्यावरून शिका. बरं. त्याच्यावर अं, ते रडण्यापेक्षा किंवा त्याच्यावर ओव्हर थिंकिंग करण्यापेक्षा हम्म. त्याच्यावर शिकून घ्यावं बरं. आणि इम्प्रूव्हमेंट करा. सेल्फ इम्प्रूव्हमेंट, सेल्फ इंट्रोस्पेक्शन करा. चुका आणि शिका अगोदर बोलले तुमच्या हा. पद्धतीने. अच्छा. जोपर्यंत तुम्ही करणार नाही तोपर्यंत काहीच होणार नाही. बरं. आपल्याला काही लोक गाईड करू शकतात, हा. परंतु बरेच असे कमीच लोक मिळतात की आपल्याला हँड होल्ड करू शकतात. हा. हँड होल्डिंग करायला बरेच कमी लोक आहे, हम्म. कारण त्यांचा पण स्वतःचा टाइम आहे, ते स्वतःच कुठेतरी ऑक्युपाईड असू शकतात. ते फक्त आपल्याला गाईड करू शकतो. हम्म. परंतु प्लॅनिंग त्याच्या बरोबर ज्या ज्या ठिकाणी माझा गॅप पडू लागलाय, गॅपला कशाप्रमाणे फिल करून घ्यायचं आहे ते स्वतःच करावं लागतं. अच्छा. मग थोडा सेल्फ इंडिपेंडेंट व्हावं, थोडं म्हणजे विचार करावा. स्वतःचा स्वतः विचार हा. करावा, काय करायचं आणि काय नाही ते असं. कशाप्रमाणे करायचं आहे, काय करायचं आहे. बरोबर. आवडतं ठिकाण कोणतं आहे, गडचिरोली, हिंगोली की दिल्ली? मात्र प्लेस आहे गडचिरोली, मग दिल्ली. हिंगोली की दिल्ली? मात्र प्लेस आहे मग दिल्ली. अच्छा. जेव्हा पण मी रिश्तेदाराला भेटायला जाणार आहे तेव्हा हा. दिल्लीच राहणार. बरं. परंतु काम करण्याचं ठिकाण असेल हम्म. मग मला आज पण गडचिरोली जे आहे ते आठवण आहे. हा. नाही, आठवणीत आहे, पण आवडतं हा. कोणतं आहे? हिंगोली नाही, आवडतं की? तोच म्हणजे काम करण्यामध्ये तेव्हा पण चांगला वाटला होता, तेव्हा हा. माझी रिस्पॉन्सिबिलिटी वेगळी होती. बरोबर. आताची आठवण जेव्हा मी कुठेतरी मोठ्या पदावर कधी मुंबईला जाणार असेल नक्कीच. हो. तेव्हा तुम्ही विचारला की हा. आताची पण आठवणी मला तेव्हा पण राहणार आहे. अच्छा. मग आवडतात आपला सगळे हा. पोस्ट. आवडते पोस्ट आहेत, तरी पण भारावलेलं कोणतं आहे की जेणेकरून हिंगोलीमध्ये आहे का नाही असं काहीतरी? हा, आहे ना. म्हणजे आपला या ठिकाणी आता बघा आपण की आम्ही आता ज्या ज्या ठिकाणी काम करू लागलोय की त्या ठिकाणी काहीतरी एक प्रोजेक्ट करू लागलोय. हा. आता या ठिकाणी औंढा मंदिर आहे. हा. बरोबर. मग हे मला नेहमीच औंढा नागनाथ. आठवण राहणार आहे अच्छा, कायमस्वरूपी राहील. की मी काहीतरी मी हिंगोलीमध्ये हे हे विषयावरती काम केलेला होता बरोबर. आणि ह्या विषयामध्ये मी काहीतरी अशा प्रमाणे काम करून घेतलं होतं. हम्म. मग नाही. ते आवडता प्लेस ऐवजी आवडता विषय असला पाहिजे. हा. आवडता विषय काय तो एक आहे. हा. आवडता विषय? हा. आवडता विषय इकडे हेच आहे की आता औंढाचा आम्ही जे डेव्हलपमेंट प्लॅन तयार करू लागलोय हम्म. तो कशाप्रमाणे तयार करून घ्यायचा आहे आणि हिंगोलीला कशाप्रमाणे देशाच्या मॅपमध्ये ठेवायचं आहे. हा. कारण इकडे जे आहे मला असं वाटतं आता 2-3 आठवड्यापूर्वी जेव्हा मी थोडा रिसर्च करत होतो, आम्हाला असं दिसलं की भारतामध्ये 3 लाख हेक्टर जे आहे ते पीक याची हळदची पीक करतात, पेरणी हळदी पिकं. करतात. हो बरोबर. 3 लाख हेक्टर. लावतात. हम्म. त्यापैकी 50,000 हेक्टर हिंगोलीमध्येच आहे. हो. सांगलीनंतर हिंगोली वगैरे महाराष्ट्रामध्ये नाही, म्हणलं तर. सांगलीमध्ये 8,000 हेक्टर आहे. हा. पेरणी 8,000 हेक्टर आहे अच्छा. सांगलीमध्ये. हा. आपल्या हिंगोलीमध्ये 50,000 हेक्टर आहे. हम्म. सांगली ट्रेडिंगमुळे फेमस आहे. हा. famous तिकडे आहे ते. हळदची ट्रेडिंग चांगली आहे, बरं. परंतु हळदची पेरणी आपल्याकडेच जास्त आहे. हम्म. आपला जे आहे 17% ऑफ टोटल हम्म. इंडियाची जी पेरणी आपण बघितली मग हिंगोलीमध्ये आहे. अच्छा. मग आपल्याला हे सांगायला हरकत नाही की भाई हिंगोली जे आहे ते टर्मरिक कॅपिटल ऑफ इंडिया. हा. बरोबर. कारण 15% ऑफ टोटल हल्दी ऑफ ऑल इंडिया जे आहे हिंगोलीवरूनच येऊ लागली. हिंगोलीहून जास्तीत जास्त भाव. बरोबर. 50,000 हेक्टर म्हणजे खूप झालं. 50,000 हेक्टर म्हणजे 15% ऑफ इंडिया म्हणजे बरोबर, खूप बरोबर. झालं. आणि एवढा आपला छोटासा जिल्हा, हो. 5 तालुके. त्या बाबतीत सगळ्यात पुढे आहे, हा. हळदीच्या बाबतीत. त्यामुळे इकडे पण काहीतरी आम्ही स्पेशल करून जाऊ. हा. आहे का तसा मनसुबा काही?
त्या बाबतीत हा काही आहे ना. करायचं वेगळं? आपण अच्छा. याच्यामध्ये पण असं करू लागलोय की थोडा प्रोजेक्शन आमची चांगली राहिली पाहिजे. हम्म, आपण जे आहे 50,000 हेक्टेअरवरती आता काम करतोय, त्याच्यामध्ये जे शेतकऱ्यांचे आपले मुद्दे असतो, जसा आता स्टोरेज जे आहे, आपली हळद ज्या ठिकाणी स्टोर करतात, हम्म, आता आपली जी कॅपॅसिटी आहे प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंटची मिळून हम्म, हम्म. 5,000 मेट्रिक टन आहे. अच्छा. त्याच्यामध्ये कशाप्रमाणे आणखीन सुधार करून घेऊ शकतो. मग आता आम्ही नियोजन केलेलं आहे की एक शासनाची योजना आहे, कृषी समृद्धी योजना, हम्म, आणि आपली जे DPC आहे त्याच्यामध्ये आम्ही असा प्रयत्न करतोय की 1,000 मेट्रिक टन आणखीन वाढून घेऊ. बरं. 1,000 मेट्रिक टन आणखीन वाढले, मग शेतकऱ्यांना जे वेटिंग टाइम आहे, हम्म, हम्म, हम्म. कारण काय असतो, आडती वगैरे मध्ये जातात तिथे वेटिंग टाइम असतो की 5,000 मेट्रिक टन फक्त कॅपॅसिटी आहे, हा हा हा. त्याच्यामध्ये त्यांचा नंबर कधी येतात. हम्म, 1,000 मेट्रिक टन केला, मग आम्ही काहीतरी त्यांना हमी भाव त्यांचा जास्त वाढवू शकतो, हम्म, हम्म, त्यांची लेव्हरेज वाढवू शकतो. हम्म. त्याच्यासाठी आम्ही काम करतोय. चालू आहे समजा काम. 1,000 मेट्रिक टन मध्ये आम्ही 500 मेट्रिक टनची तर प्रशासकीय मान्यता पण दिली आहे. बरं. जसंच निधी आली मग तो पण आम्ही इम्प्लिमेंट करून घेणार आहे. काही प्रश्न आता हे जे होते ना सर, तर हम्म. सगळ्याचीच होती. हां. सगळं आम जनतेला काय वाटतं हम्म. ह्याच्याबद्दलचे काही प्रश्न आपल्याला विचारले, आपणही थोडक्यात ते उत्तर देण्याचा प्रयत्न केला. हम्म. वेळात वेळ दिली या हम्म. बिझी शेड्यूलमध्ये, त्याच्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. पुढील कार्यासाठी आपल्याला खूप मोठ्या शुभेच्छा देतो आमच्यातर्फे. आता शेवटचं एक विचारतो तुम्हाला की आमच्याबद्दल तुम्ही थोडं 2 शब्द बोला. मला असं वाटतं भाई, आपण हे जे पेहलू, हे जे आपलं प्रशासनाचे पेहलू आपण सर्वांसमोर ठेवतोय, हो. तो एक चांगली उपक्रम आहे. अच्छा. कारण प्रशासनाबद्दल सर्वांना तेवढा माहिती नसतो. म्हणजे बरोबर. प्रशासनाबद्दल कधी कधी गैरसमज असतो, कधी कधी हम्म. दिशाभूल केली जातात की हा. भाई बरोबर काम होत नाहीये. हम्म. परंतु प्रशासन जे आहे ते नेहमीच आपला काही ना काही याच्यासाठी काम करायला कुठेतरी तत्पर आहे. आणि बरोबर. मला असं वाटतं, आता टेक्नॉलॉजी ज्या ज्या ठिकाणी येऊ लागली आहे, हम्म. त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी इंटरव्हेन्शन करून आपल्याला कुठे ना कुठे पुढे जाऊन जी सर्व्हिसेस आहे, जी काही आहे ते आपल्याला मिळेल. हम्म. मग त्याच्याबद्दल जे आपण हे उपक्रम करून घेतलेला आहे, हम्म. त्याच्याबद्दल EBIS जी न्यूज आहे EBIS. त्याच्याबद्दल अच्छा. आपल्या सर्वांचा आभार मानतो. अच्छा, धन्यवाद सर. आणि आपण हे चांगला उपक्रम केला त्याच्याबद्दल आपला आभार. ठीक आहे, धन्यवाद सर. पुढील कार्यासाठी आमच्याकडून तुम्हाला खूप मोठ्या शुभेच्छा आहेत. आणि पुढे जेव्हा मी आता बोलल्याप्रमाणे शिक्षण आयुक्त जेव्हा व्हाल तुम्ही, हां, बरोबर. तेव्हा प्रकर्षानं जरा झेडपीवरती लक्ष जी द्यावं जी ही एक विनंती असेल माझी. बिलकुल. थांबूयात. जी मनापासून आभार आहेत आपले, धन्यवाद. वेळ दिलात.